हाई पावर्ड मनी है ना, राइट डाउन, हाई पावर्ड मनी और रिजर्व मनी और बेस मनी और सिक्योर्ड मनी, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये लिहा एच और M0, म्हणजे हा जो M0 आहे एच किंवा M0. ठीक आहे. आता ह्याच्या खाली पॉईंट लिहा करन्सी इशूड बाय RBI अँड गव्हर्नमेंट. इशूड बाय RBI अँड गव्हर्नमेंट. आता एक गोष्ट सांगा, करन्सी इशूड बाय RBI अँड गव्हर्नमेंट असं का म्हणलं आहे? माहिती आहे ना, कॉईन्स जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिंट करणार आणि करन्सी नोट्स ज्या असतील त्या RBI प्रिंट करेल. ठीक आहे, चालेल. H इज इक्वल्स टू एक क्वेश्चन ज्याचा आन्सर उद्या द्यायचं की असं का. हे अगोदर विचारलं होतं का, त्याचं उत्तर शोधलं का, काय उत्तर आहे? नाही, मला हे म्हणायचं आहे की असं का की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉईन्स मिंट करते आणि RBI करन्सी नोट्स प्रिंट करण्याचं काम RBI कडे. तर हे असं का आहे, ह्याचं रिझन काय आहे? कॉइनेज ॲक्ट. हो, सी मी आपण जे काही पण काम करतोय डे टू डे लाईफमध्ये त्याला काही ना काही लीगल बॅकिंग आहे की वाय समबडी इज परफॉर्मिंग अ सर्टन टास्क. दॅट इज नॉट द इशू, दॅट इज नॉट अ क्वेश्चन. वाय समवन इज ऑथराइज टू परफॉर्म अ सर्टन टास्क, हा क्वेश्चन आहे की का RBI आणि का गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कळतं आहे? असं का नाही की सगळेचे सगळे म्हणजे कॉईन्स आणि करन्सी, कारण ही मॉनिटरी अथॉरिटी आहे इंडियाची टॉपमोस्ट, मग सगळे कॉईन्स आणि करन्सी नोट्स RBIनेच इश्यू केले पाहिजे असं का नाही. प्रश्न कळाला का? ह्याचा आन्सर खूप दिवसापासून देत आहे पण उद्या नक्की द्या. ठीक आहे. H इज इक्वल्स टू, इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे पण तरी एका फॉर्ममध्ये लिहून घ्या. H इज इक्वल्स टू करन्सी विथ पब्लिक प्लस गव्हर्नमेंट अँड बँक डिपॉझिट्स विथ RBI. आता बघा टर्म्स क्लिअर कट माहिती आहेत का की व्हॉट इज करन्सी विथ पब्लिक? ह्याची क्लिअर अंडरस्टँडिंग आहे का? मी हा क्वेश्चन विचारते आणि बोला. हा काय झालं तुम्हाला अचानक परत सायलेंट मोड? ओके, हां, तर म्हणजे डिफाईन करा एक्झॅक्ट वर्ड्समध्ये. तुम्ही एकच गोष्ट सांगता, दोन वेगळ्या लँग्वेजमध्ये सांगताय. मला त्याच्या पुढे आन्सर अपेक्षित आहे. करन्सी विथ पब्लिक म्हणजे काय? अच्छा, म्हणजे काय येईल? माझ्या हातात नोट्स आहेत प्लस कॉईन्स आहेत. माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसा आहे, सेविंग्स अकाउंटमध्ये. तो आता सपोज मला लागतो आहे आणि मी लगेच काही ट्रान्झॅक्शन केलं आणि माझा पैसा मी यूज केला, तो पण करन्सी विथ पब्लिक आहे का? है ना, राईट. मग आता हे त्याच्या खाली ॲरो करून लिहून घ्या. काय लिहिणार? फर्स्ट करन्सी विथ पब्लिक हे जे तुम्ही लिहिले त्याच्या खाली असं करन्सी इन सर्क्युलेशनमध्ये फर्स्ट लिहा currency notes and coins with public, currency notes and coins with public. दूसरा cash in hand with banks. cash in hand with banks. ठीक आहे. असं मी का म्हणते आहे आता कॅश इन हँड विथ बँक्स म्हणजे काय?
हो ट्रान्सलेशन करताय आज तुम्ही. हे बघा कुठे गेलं. मी काय म्हणलो होतं ते 100 रुपयाचं काल एक्झाम्पल घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय बोललो होतो की 100 रुपीज जर मी बँकमध्ये डिपॉझिट केलं आहे तर बँकला काही ना काही एक अमाऊंट जी असेल XYZ ती रिझर्व्ह म्हणून ठेवावी लागेल. मग ह्याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट्स आता लगेच डिस्कस करते म्हणजे क्लिअर कट आयडिया येईल. एक मग सपोज कितीतरी पर्सेंटमध्ये आणि उरलेला पैसा जो असेल हा XYZ -100 मायनस हा XYZ तो असेल, तो मला लोनसाठी किंवा बँकिंग ॲक्टिव्हिटीजसाठी वापरता येईल. हो ना. आता हा व्हॅरी होईल आणि ह्याचं रिझन काय आहे की बँक्सला रिझर्व्ह ठेवायचं आहे सेफ्टीसाठी. सेफ्टी म्हणजे काय, सपोज असं झालं एक दिवशी अचानक काही रिझनमुळे बँकमधले NPAचा क्रायसिस खूप जास्त वाढला, कोणीतरी खूप मोठं लोन घेतलेलं आहे आणि ते बँकला रिपे नाही केलं, बँक बुडाली आणि आता जे नॉर्मल डिपॉझिटर्स आहेत बँकचे इन जनरल ज्यांचा खूप मोठा अमाऊंट तर इन्वॉल्व नाही आहे बँकमध्ये डिपॉझिट, बट त्यांचं काय होईल मग, त्यांचं डिपॉझिट सेफ आहे का बँकमध्ये. ते कारण काय लोकांमध्ये पॅनिक क्रिएट होईल की बाबा ही बँक तर बुडाली, आता या बँककडे बिलकुल पण पैसा नाही आहे, आमचे एवढे सगळे पैसे. कारण ही बँक काय करत होती, एखाद्या व्यक्तीला 1,00,000 करोड एवढं लोन देते आहे. हे किती 0.5 हां 1,00,000 करोड एवढं लोन जर एखाद्या व्यक्तीला देते आहे तर हे लोन देताना बँक वेगवेगळ्या अकाउंट्समधले लोकांचे पैसे घेईल आणि मगच दुसऱ्याला लोन देईल, असं काहीतरी होणार आहे. मग जेवढ्या लोकांचे डिपॉझिट्स या बँकमध्ये असतील ते सगळे डुबले म्हणून समजायचं का. मग लोकांमध्ये एक पॅनिक क्रिएट नाही होणार का, ती एक सिच्युएशन. किंवा आणखी काही रिझन्स आहे ज्याच्यामुळे लोक आपल्या बँकमधून पैसा काढून घेत आहेत. त्यांना असं वाटतं की पुढे जाऊन एखादा नीरव मोदी आहे हा या बँकला चीट करणार आहे, तर आम्हाला लक्षात आलं म्हणून आम्ही आमचा पैसा जो आहे बँकमधून अगोदरच काढून घरी ठेवतो आहे. हे काय झालं म्हणजे अचानक लोक जात आहेत आणि पैसा मागत आहेत. बँकेकडे तेवढा पैसा आहे का, प्रत्येकच अमाऊंट जेवढी टोटल अमाऊंट होती ती सगळी लोनसाठी देऊन टाकली जर बँकने बाहेर, आणि अशी काही एमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट झाली आहे ज्याच्यामुळे पीपल ॲट लार्ज ह्यांचं जे काही पण इकॉनॉमिक पॉवर आहे ती स्टेकवर आहे. कारण मी काही पण जे काही माझं एकच बँक अकाउंट असणार आहे, मी रोज काम करते, मी 10 वर्ष 20 वर्ष सेव्ह केलेला पैसा मी बँकेत ठेवलेला आहे, अचानक ती बँक बुडाली, माझा पैसा गेला तर मी काय करणार. ह्या कंडिशन्सपासून बँकला सेव्ह करण्यासाठी बँकला RBI कंपल्शन करते आहे. सध्या RBIचंच बोलू, बाकी कुठल्या अथॉरिटीच्या बाबतीत नाही. बँकला RBI कंपल्शन करती है कि तुम जितना भी तुम्हारे पास में पैसा आ रहा है उसका एक फिक्स % जे आहे ते पैसे बाजूला काढून ठेवा. असं का, एमर्जन्सी सिच्युएशन्सला मीट करण्यासाठी. असं नाही की तुम्ही कम्प्लिटली तुमची लिक्विडिटी ड्राय झाली आहे. कळतं. मग ह्याच्यासाठी ना 2 असे मेजर्स असतील किंवा रेशोज असतील जे RBI ने इंट्रोड्यूस केले की बाबा कुठल्या ॲक्टमध्ये, तर RBI ॲक्ट 1934 मध्ये हे इंट्रोड्यूस करण्यात आले. पहिलं आहे CRR, दुसरं आहे SLR. माइंड इट, मी डायवर्ट होत नाही आहे, मी त्याच पॉईंटला आहे. मी काय मुद्दा एक्सप्लेन करते आहे तर करन्सी विथ कॅश इन हँड विथ बँक्स. ठीक आहे. तर मी आत्ता या 2 टर्म्सला एक्सप्लेन जास्त नाही करणार, फक्त एकच मुद्दा सांगते. CRR आहे कॅश रिझर्व्ह रेशो, म्हणजे टोटल तुमच्याकडे एक पैसा आहे त्याचा एक फिक्स्ड % तुम्हाला ठेवायचा आहे कॅश म्हणून RBI कडे. CRR कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे. SLR काय असेल तर टोटल तुमच्याकडे एक फिक्स % असेल त्याचा तुम्हाला स्वतःकडे कॅशच्या फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फंड्सच्या फॉर्ममध्ये स्वतःकडे तो पैसा बाजूला काढून ठेवायचा आहे. असं हे बँक्सवर ऑब्लिगेशन आहे. कळते. आता हे एवढं तर बेसिक क्लिअरली कळालं आहे. CRR कॅश रिझर्व्ह रेशो, SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. हा जो असतो तो RBI कडे ठेवावा लागतो बँकला, आणि हा जो आहे तो बँक स्वतःकडे ठेवते लिक्विड फंड्समध्ये. ठीक आहे.
ठीक आहे. आणि हा जो आहे तो फक्त आणि फक्त कॅशमध्येच ठेवावा लागतो. हे 2 मुद्दे सध्या तरी लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता ह्या 2ला सोडून, ठीक आहे, एखाद्या बँकने CRR वेगळं केलं आहे, RBIला देऊन टाकलं, SLR स्वतःकडे ठेवलं आहे जितकं पण फिक्स % सांगितलं आहे, त्याच्यानंतर जितका पण पैसा उरला आहे बँककडे, दॅट इज कॅश इन हँड विथ बँक्स. म्हणजेच तो कुठला पैसा आहे, तुमचे आणि आमचे डिमांड डिपॉझिट्स वगैरे, कळतंय. मग हा झाला करन्सी विथ पब्लिक. पटतंय क्लिअरली. ठीक आहे. ह्याच्यानंतर हा झाला पॉईंट क्लिअर. आता बघा बँकर्स डिपॉझिट विथ RBI म्हणजे मी काय बोलतीये, मी बोलतीये CRR आणि SLRच्या बाबतीत. हां सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, मी CRRच्या बाबतीत बोलतीये. ठीक आहे. आता बघा आणखी कुठलं बोलतीये, लिहून घ्या. आता हे बँकर्स डिपॉझिट विथ RBI ह्याच्यामध्ये पहिलं असेल CRR. ठीक आहे. दुसरं आहे वर्किंग फंड्स फॉर क्लिअरिंग ॲडजस्टमेंट्स. वर्किंग फंड्स फॉर क्लिअरिंग ॲडजस्टमेंट्स. ठीक आहे. आता हा जो मुद्दा आहे ना, ह्याला 2 मिनिटासाठी वर्किंग फंड्स फॉर CRR तर तुम्हाला माहिती आहे. वर्किंग फंड्स फॉर क्लिअरिंग ॲडजस्टमेंट्स हा मुद्दा 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. राईट टाईम आल्यावर मी ह्याचा उल्लेख करेन पुन्हा. ठीक आहे, चालेल. ह्याच्या खाली लिहा 2 टाईप्स, स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड्स आणि एक्स्ट्रा रिझर्व्ह फंड्स. हाय पॉवर्ड मनीचे. स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड्स आणि एक्स्ट्रा रिझर्व्ह फंड्स. ठीक आहे. आता बघा इकडे बघा, हे जे 2 टाईप्स मी सांगितलेत ना, मी ह्याच्या बाबतीत बोलतीये बँकर्स डिपॉझिट विथ RBI. बँक RBIमध्ये काहीतरी रिझर्व्ह फंड्स डिपॉझिट करतीये, त्याचे 2 टाईप्स बघा. एक तर स्टॅट्युटरी म्हणजे एखादा लॉ बनवला आहे, म्हणजे इन दिस पर्टिक्युलर केस RBI ॲक्ट 1934, त्याच्यामध्ये मी असं सांगितलं आहे की तुम्हाला हा रिझर्व्ह फंड ठेवायचा आहे. तो लॉ कोण बनवेल, इंडियन गव्हर्नमेंट बनवेल, म्हणजे इंडियन पार्लमेंट बनवेल. पार्लमेंटने एक लॉ एनॅक्ट केला RBI ॲक्ट 1934. त्याच्यामध्ये मेन्शन केलं की द बँक्स मस्ट कीप CRR कॅश रिझर्व्ह रेशो, त्याचा पर्सेंटेज लेट से 4% विथ RBI इन द फॉर्म ऑफ कॅश. मग हे जे मी एक स्टेटमेंट दिले, एक ऑर्डर दिली आहे तुम्हाला, ठीक आहे, आणि एका लॉच्या एक ॲक्टच्या थ्रू सांगितले तुम्हाला की तुम्हाला हे करावं लागेल, म्हणून म्हणतात स्टॅट्युटरी बॅकिंग घ्यायला, की तुम्हाला जी ऑर्डर मिळाली आहे किंवा तुमच्यावर जे ऑब्लिगेशन आहे त्याला, म्हणून ह्याला काय म्हणणार आहे, स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड्स. आणि दुसरं आता एक्स्ट्रा रिझर्व्ह फंड्स. तुम्ही बेसल नॉर्म्सच्या बाबतीत ऐकलं असेल, BESCच्या बाबतीत ऐकलं असेल, नसेल जरी ऐकलं 2 मिनटासाठी बेसल नॉर्म्स वगैरे सगळ्या बाजूला राहू द्या. फक्त एवढं लक्षात ठेवा की इंडियाच्या बाहेर, मी जेव्हा रिलेव्हंट वाटेल तेव्हा आपण बँकिंगमध्ये बेसल नॉर्म्सच्या बाबतीत शिकणार आहोत, तेव्हा लक्षात येईल की फक्त CRR आणि SLR मेंटेन करून आपल्याला चालणार नाही आहे. कारण बँक्स जेव्हा डुबते तेव्हा खूप लोकांचे पैसे ॲट स्टेक असतात. ठीक आहे, म्हणजे बँक म्हणजे रिस्कमध्ये आहे, म्हणजे खूप सारे, म्हणजे इकॉनॉमी इन जनरल रिस्कमध्ये आहे, कळते. आणि त्याच्यामुळे ग्रोथ खूप जास्त हॅम्पर होऊ शकते, इन्फ्लेशन होऊ शकतं खूप जास्त, खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, म्हणून फक्त इंडियन अथॉरिटी नाही तर इंटरनॅशनली पण एक अथॉरिटी असेल जी की ओव्हरऑल वर्ल्ड इकॉनॉमीवर लक्ष ठेवते. आता असं का, कारण इंडियन इकॉनॉमी ही क्लोज्ड इकॉनॉमी नाही आहे
की फक्त एवढ्या टेरिटरीमध्येच जे काही पण ॲक्टिव्हिटीज चालू आहे त्या चालू आहेत आणि ह्याचा इम्पॅक्ट वर्ल्डवर होत नाही आहे असं नाही आहे. कारण इंडिया काही कंट्रीजकडून इम्पोर्ट्स करते आहे, काही कंट्रीजवर एक्सपोर्ट्स करते आहे. इंडियन पीपल आर वर्किंग समवेअर आउटसाइड द कंट्री वगैरे अँड अदर पीपल आर वर्किंग इनसाइड द कंट्री. आणि सगळ्यात मेजर मुद्दा की बाहेरच्या लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, कॅपिटल मार्केटमध्ये केले आहेत, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केले आहेत, राईट. मग ह्या सगळ्या लोकांना जर सेव्ह करायचं असेल तर एक वर्ल्ड लेवलवरती वर्ल्ड इकॉनॉमीला मॉनिटर करण्यासाठी एक अथॉरिटी असली पाहिजे जी की प्रत्येक कंट्रीच्या मॉनिटरी अथॉरिटीला किंवा सेंट्रल बँकला काही डायरेक्शन्स देते आहे की तुमची मॉनिटरी पॉलिसी जी आहे त्याचा हा डायरेक्शन असला पाहिजे, काही हिंट्स देईल, काही सजेशन्स देईल. कळतंय? म्हणून हा जो तुमच्या CRRला सोडून CRR आणि एक्स्ट्रा, म्हणजे मी इन जनरल रिझर्व्ह फंडच्या बाबतीत बोलते, मी बँकर्स डिपॉझिट विथ RBIच्या बाबतीत नाही बोलते. CRR आणि SLRला सोडून पण काही आणखीन एक्स्ट्रा रिझर्व्स बँक्सला स्वतःकडे किंवा RBIकडे ठेवावे लागतील कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये. हे असतील एक्स्ट्रा रिझर्व्ह फंड्स. ठीक आहे. हा जेव्हा मुद्दा येईल बेसल नॉर्म्सच्या बाबतीत तेव्हा मी हे कम्प्लिटली एक्सप्लेन करेल. मग सध्या तिकडे गेलो तर मग परत आपण डायव्हर्ट होऊ. ठीक आहे, पटते? चालेल. अदर डिपॉझिट्स विथ RBI लिहून घ्या. अदर डिपॉझिट्स म्हणजे काय? अदर डिपॉझिट्स म्हणजे आता तुम्ही नोट डाऊन करा, माझ्याकडे हे नाही आहे. जसं की RBIने फॉरेन करन्सी स्वतःकडे ठेवली आहे. RBIने गव्हर्नमेंटचे बँक अकाउंट्स, RBI बँकर टू द गव्हर्नमेंट आहे. RBI गव्हर्नमेंटचे बँक अकाउंट्स मॅनेज करते आहे. RBI स्वतःकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ठेवते आहे. आणखी काय काय काम आहेत RBIचे? हां, ते आहे. मी हे म्हणते की RBIकडे आणखी कुठले कुठले डिपॉझिट्स असतील बँक्सचे सोडून? हां, सांगितले. आणखी हां हां आणखी कळतंय? हा सगळ्याच्या सगळा पैसा अदर डिपॉझिट्स विथ RBIमध्ये येईल. आणि हा जो रिझर्व्ह मनी आहे ना तो हाय पॉवर्ड मनी आहे. कारण हा मनी ॲक्च्युली गव्हर्नमेंट RBIने इकॉनॉमीमध्ये टाकला आहे इन अ फॉर्म ऑफ कॅश. ॲक्च्युली क्रिएट केला आहे. मग मनी सप्लाय हा जो M3 आहे, कळतंय? तो मनी सप्लाय काय असेल? जो बँक्सच्या थ्रू मी काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. ठीक आहे. काय एक्झाम्पल होतं आपलं कालचं? की 100 रुपीज मी बँकमध्ये डिपॉझिट केले, बँक 90 रुपयाचं लोन देईल, 10 रुपये बाजूला ठेवेल. परत हे 10 रुपये पुढच्या बँकला लोनसाठी अवेलेबल आहेत. मी इकडे 81 रुपीज आणि हे 9 रुपीज, इकडे जवळपास 70 रुपीज, इकडे 81, असं काहीतरी होईल. कळतंय? म्हणजे काय म्हणते मी एक्झॅक्टली? हा जो इनिशियली मी क्रिएट केला होता फिजिकल मनी हा कमी होता आणि हा टोटल इन जनरल 171 रुपीज, हे टोटल जे होणार आहे ते 1000 रुपीज क्रिएट होतील. आता ते पुढे बघू आपण की कसं होणार आहे. तो झाला आहे मनी सप्लाय क्रिएशन. आणि ह्या ज्या फॅक्टरने या ज्या हे नाही हा, हा मल्टिप्लाय झालाय, ह्याला म्हणणार मनी मल्टिप्लायर. मग आता हे 10च का? एक मुद्दा, मला RBIने म्हणले 10% रिझर्व्ह ठेवा.
मग मी काय करणार, हा मनी मल्टिप्लायरला स्मॉल एमने डिनोट करणार. मग बोलेल 1/r. ठीक आहे. 1/r म्हणजे किती, हा माझा किती आहे 10%. सांगा बरं. वन डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती झालं आहे. हा 10 माझा मनी मल्टिप्लायर आहे, स्मॉल एम. कळतंय. मग आता मी काय करणार, माझा जो मनी हाय पॉवर्ड मनी होता, त्याला हाय पॉवर्ड मनीला जेव्हा मी 10ने मल्टिप्लाय करणार तर मला मनी सप्लाय जो असेल टोटल तो मिळणार. कळते. पक्का. ह्याला रिझर्व मनी म्हणतायत. हा RBI ॲक्च्युली इश्यू करते म्हणून ह्याला हाय पॉवर्ड मनी म्हणणार आहे. कळते. प्लस ह्याला बेस मनी म्हणणार किंवा सिक्युअर्ड मनी म्हणणार, कारण हा RBIकडे आहे. ह्याला बेस मनी म्हणणार कारण ह्याच रेफरन्सला यूज करून पुढे मनी सप्लाय इन्क्रीज होतो आहे किंवा मल्टिप्लाय होतो आहे, म्हणून ह्याला बेस मनी म्हणणार. मग एकाच गोष्टीचे 4 नाव डिनोट करणार एकच मुद्दा, काय, हाय पॉवर्ड मनी किंवा बेस मनी किंवा रिझर्व मनी किंवा सिक्युअर्ड मनी. कळतंय. काही डाऊट आहे. पक्का. काही डाऊट असेल तर सांगा. हा M0 म्हणजे काय, टोटल लायबिलिटी ऑफ RBI. हा M0 म्हणजे काय, टोटल लायबिलिटी ऑफ RBI. असं का टोटल लायबिलिटी ऑफ RBI, ॲक्च्युली क्रिएट केला आहे आणि हा टोटल जो ॲक्च्युली क्रिएट केला गेला आहे आणि करण्याचं काम कोणाचं आहे किंवा ती लायबिलिटी कोणाची आहे, RBIची. हे का आहे हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे काल. ठीक आहे. हे गव्हर्नमेंटचं काम आहे, लोकांच्या हातात पैसा ठेवणं किंवा मनी क्रिएट करणं फॉर एक्सचेंज पर्पज, आणि हे काम गव्हर्नमेंटने दिले RBIला, कारण बिईंग अ मॉनिटरी अथॉरिटी इन द कंट्री, म्हणून ही झाली RBIची लायबिलिटी. कळतंय. काही डाऊट आहे. पक्का. चालेल. नेक्स्ट पॉईंट लिहा. RBI regulates money supply. RBI regulates money supply by controlling stock of high powered money, by controlling stock of high powered money, comma, bank rate, and ratio requirements of banks, and ratio requirements of banks. ठीक आहे. पटतंय. आता ह्याला एक्सप्लेन करण्याची गरज आहे का. क्लिअर कट आयडिया आहे की हे काय आहे, काय बोलत आहे हे स्टेटमेंट. काय म्हणतायत, RBI मनी सप्लाय कंट्रोल करणार आहे. हां, म्हणजे RBI मनी सप्लायला कंट्रोल करतीये, म्हणजेच काय करतीये, इन्क्रीज किंवा डिक्रीज करतीये. राईट. मग आता हे करण्यासाठी RBI काय काय टूल्स यूज करतीये, तर बँक रेट, पुढे बघू, आणखी रेशो रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय, मी इकडे CRR आणि SLRच्या बाबतीत बोलतीये. आणखी हाय पॉवर्ड मनी, बाय कंट्रोलिंग स्टॉक ऑफ हाय पॉवर्ड मनी. स्टॉक ऑफ H. कळतंय. मला हा चेंज करायचा आहे, हाय पॉवर्ड मनी बाय कंट्रोलिंग स्टॉक ऑफ हाय पॉवर्ड मनी. मी ॲक्च्युली टोटल लायबिलिटी किती क्रिएट केली आहे आणि मला जर इन्क्रीज करायची आहे हा हाय पॉवर्ड मनी, तर मला काय करावं लागेल, नवीन करन्सी प्रिंट करावी लागेल.
टोटल स्टॉक म्हणजे डिमॉनिटायझेशनमध्ये झालं काय होतं, डिमॉनिटायझेशनमध्ये हां एक्सचेंज केले म्हणजे डिमॉनिटायझेशन. तुम्ही लोक शांत काय, म्हणजे असं चीअरफुल नाही वाटत आहे. ठीक आहे, थोडं रिलॅक्स बसा ना, म्हणजे मला पण रिलॅक्स वाटेल. तर काय केलं होतं डिमॉनिटायझेशनमध्ये गव्हर्नमेंटने, की नोट बंद केल्या. ठीक आहे, 500,000च्या बंद केल्यावर काय झालं आहे, जी लोकांच्या हातात जी करन्सी होती त्याची काही व्हॅल्यू राहिली नाही, त्याच्यामध्ये काही पर्चेसिंग पॉवर राहिली नाही. ठीक आहे, मग आता लोकांना काय सांगितलं होतं गव्हर्नमेंटने, तुमच्या हातात जे नोट्स असतील तुम्ही जा बँकेमध्ये डिपॉझिट करा आणि नंतर तुम्ही विड्रॉ करू शकता नवीन नोट्स जेव्हा छापून येतील तेव्हा. ठीक आहे, बरोबर आहे. आता RBIचं म्हणणं होतं हे सगळं जे काही पण उलाढाल झाली, कंप्लीट प्रोसेस झाली आहे डिमॉनिटायझेशनची, सगळ्यात शेवटी लोकांना एक्सपेक्टेड काय होतं डिमॉनिटायझेशनमध्ये, की ब्लॅक मनीला काढायचं होतं. तर एक्झॅक्टली काय झालं असतं, सपोज लोकांकडे म्हणजे ॲक्च्युली जे हाय पॉवर्ड मनी इकॉनॉमीमध्ये आहे त्याच्यापेक्षा XYZ अमाऊंट जास्त आहे इकॉनॉमीमध्ये, हा आहे ब्लॅक मनी जो गव्हर्नमेंटला माहिती नाही आहे, त्याच्यावर लोक टॅक्स भरत नाही आहेत. राईट, मग आता RBIला करायचं होतं की जेव्हा मी नोट बंद करेल तेव्हा काय लोक काय करतील, कारण हा खूप मोठा अमाऊंट इन्वॉल्ड असेल, त्यांना लॉसमधून वाचायचं असेल तर ते काय करतील, माझ्याकडे पैसा आणून देतील वापस. त्यांनी जर मी काही त्यांना थोडीफार पेनल्टी लावेल, त्यांना काही लिगल ॲक्शन घेणार नाही वगैरे वगैरे, थोडीफार पेनल्टी लावेल. आणि ती पेनल्टी सपोज सपोज ह्याला 1,000 रुपये समजून घ्या, 1,000 रुपये होते, तर 1,000 पैकी मग मी तुम्हाला काही एक फिक्स पर्सेंटेज ते ठरवतील. सपोज मी तुमच्याकडून 500 रुपये पेनल्टी घेतली, 500 रुपये तुम्हाला रिटर्न करून टाकेल, असं काही होईल. पटतंय? RBIचं एवढं सगळं भानगड झाल्यानंतर RBIचं म्हणणं आहे की 99.41% पैसा हा RBIमध्ये रिटर्न आला. म्हणजे नोटबंदी झाल्यानंतर टोटल इकॉनॉमीमध्ये जितका पैसा होता, म्हणजे जे RBIचं जजमेंट आहे त्याच्या 99.41% म्हणजे 50 असंच काहीतरी जनरल 15.41 लाख करोड इतका मनी होता इकॉनॉमीमध्ये. तेवढा म्हणजे त्यावेळेस तेवढा होता आणि वापस किती आला तर 15.31 लाख करोड. म्हणजे किती, 0.1 लाख करोड एवढा पैसा इकॉनॉमीमध्ये, म्हणजे इकॉनॉमीमधून वापस आलाच नाही. पर्पज सर्व झालं आहे का, म्हणजे झालं आहे म्हणजे काय, एवढा पैसा नव्हताच तो, ह्याच्यापेक्षा खूप जास्त होता, म्हणून तर हे केलं आहे एवढं म्हणजे हा एखादी स्कीम आहे गव्हर्नमेंटची. हे काहीच नाही आहे हा पैसा. इकडे बघा ना, 99.31 असं जवळपास काही पर्सेंटेज असेल, मला लक्षात नाही, पण 99 पॉईंट समथिंग होतं ते, म्हणजे जवळपास सगळाच पैसा आले, 8-9 का काही असं आहे, मला लक्षात नाही आहे. म्हणजे बघा तुम्ही एक एवढासा पैसा रिकवर म्हणजे पैशाला डिबार करण्यासाठी तुम्ही एवढी मोठी भानगड केली आहे. काय केलं आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांची जॉब गेली वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी. दॅट इज अ डिफरंट केस. मुद्दा काय आहे, ॲट एनी गिवन टाईम RBIला माहिती आहे हाय पॉवर्ड मनी किती आहे, स्टॉक ऑफ हाय पॉवर्ड मनी. पटतंय, टोटल लायबिलिटी. ठीक आहे, आता हे बघा हा मुद्दा हे कन्फ्यूज होऊ नका. रिझर्व मनी आहे, हाय पॉवर्ड मनी आहे, जो ॲक्च्युअल स्टॉक ऑफ मनी आहे इकॉनॉमीमध्ये, जो RBIला माहिती आहे, जो ॲक्च्युली त्यांनी इश्यू केला आहे. आणि हा आहे मनी सप्लाय. मी जे म्हणते आहे ना की किती तो मनी वाढत चालला आहे किंवा मल्टिप्लाय होत चालला आहे. M1, M2, M3, M4 हे त्याचे 4 मेजर्स आहेत की कसं मोजणार तुम्ही त्याला. ठीक आहे, कसं कॅल्क्युलेट करणार की तो मनी सप्लाय कसा आहे. M1 मोस्ट लिक्विड आणि M4 लीस्ट लिक्विड. ठीक आहे, सगळे पॉईंट्स क्लिअर आहेत. पुढे जाऊ.
हे असं का होतंय पुन्हा पुन्हा? बघा, काही इश्यू आहे, हेच एक्सप्लेन केलं आहे. काय म्हणता? इट रेफर्स टू हाऊ एन इनिशियल डिपॉझिट कॅन लीड टू अ बिगर फायनल इन्क्रीज इन द टोटल मनी. म्हणजे 100 रुपयाचे 1000 रुपये कसे झाले, म्हणजे काय? मनी मल्टिप्लायर. मग मनी सप्लाय म्हणजे मी कुठल्या फॅक्टरच्या बाबतीत बोलतीये? M3, राईट? म्हणजे त्या या केसमध्ये M3 काय आहे? 1000 रुपीज, है ना? पटतंय? कारण हा कंपॅरेटिव्हली लेस लिक्विड आहे, बँक्सकडे आहे. ठीक आहे. मनी सप्लाय हा कुठला मनी आहे? तर ब्रॉड मनी आहे. ठीक आहे, चालेल. आणि हाय पॉवर्ड मनी किंवा रिझर्व्ह मनी, जी की टोटल लायबिलिटी आहे RBIची. मग आता हाय पॉवर्ड मनी किती होता? डिवायडेड बाय 1000 डिवायडेड बाय 100, म्हणजे या केसमध्ये किती आहे? 10 मनी मल्टिप्लायर. पटतंय? ह्यालाच मी मागे कुठल्या फॉर्ममध्ये एक्सप्लेन केलं होतं? स्मॉल एम. बघा, स्मॉल एमने डिनोट केलं आहे. स्मॉल एम इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय आर. आर म्हणजे काय? रेशो रिक्वायरमेंट. आपली रेशो रिक्वायरमेंट काय होती? 10%. बँकमध्ये जे ठेवायचे होते मला, RBI सोबत ठेवायचे होते मला, ते होते 1/10. 10% म्हणजे 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती? 10. दोन्ही पण वेजने एकच आन्सर येते. ठीक आहे, कळतंय? पक्का? एक एक पॉईंट क्लिअर आहे? पुढे जाऊ. आता ह्याच्या बाबतीत तुम्ही थोडासा विचार करायचा आणि प्रत्येक पॉईंटच्या बाबतीत मला सांगायचं की फॅक्टर्स अफेक्टिंग मनी सप्लाय. मनी सप्लाय म्हणजे मी जनरली कुठल्या बाबतीत बोलतीये माहिती आहे ना? M3च्या बाबतीत बोलतीये, ब्रॉड मनीच्या बाबतीत बोलतीये. ठीक आहे. आता बोला की असे काय फॅक्टर्स असतील. M3चा फॉर्म्युला सांगा बरं पुन्हा. M1 काय होतं? करन्सी विथ पब्लिक प्लस डिमांड डिपॉझिट्स. M2 काय होतं? M1 प्लस पोस्ट ऑफिस सेविंग्स. ठीक आहे. अभिषेक प्रिपेअर्ड नाही आहे का? हां. M3 काय आहे? M2 प्लस टाइम डिपॉझिट्स, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. फेसबुकमध्ये M1 दिले. M3 इज इक्वल्स टू M1 प्लस टाइम डिपॉझिट. अच्छा, मला एकदा चेक करावं लागेल, मग इथेच बघून घे. M1 plus currency with public plus demand deposits with bank plus time deposits with banks plus other deposits with RBI. पोस्ट ऑफिस नाही आले. ठीक आहे, चालेल. M4 पोस्ट ऑफिसचे टाइम डिपॉझिट्स. हे क्लिअर आहे. आता सांगा M3 मध्ये सॉरी मनी सप्लायला अफेक्ट कुठल्या कुठल्या गोष्टी करतील? मनी सप्लाय वाढणार कसा? क्रॉप हार्वेस्ट. जर समोर लिहिल्यावर पण कळत नाही का हो? क्रॉप हार्वेस्ट, पीक छान आलं एक वर्षी, काय होईल? पीक छान आलं आहे, प्रोडक्शन वाढलं आहे. प्रोडक्शन वाढलं आहे म्हणजे डिमांड वाढली आहे, म्हणजे इन्फ्लेशन होतं आहे, है ना? आता 2 मिनिटासाठी मी मनी सप्लायला कंट्रोल करते असं विचार नका करू. ठीक आहे.
क्रॉप हार्वेस्ट झालं आहे, फक्त या टर्म्समध्ये बघा की फॅक्टर्स अफेक्टिंग मनी सप्लाय. ठीक आहे, एक्झॅक्टली काय होईल, क्रॉप हार्वेस्ट म्हणजे प्रोडक्शन झालं आहे, छान पीक आलं आहे, लोक डिमांड करतील, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढतील आणि म्हणजे मनी इज क्विकली चेंजिंग हँड्स. आणि मग हे ना, मग आता एखाद्या शेतकऱ्याचं खूप छान पीक आलं आहे तर नेक्स्ट टाईम तो जास्त लोन घेईल. जास्त लोन घेतलं आहे म्हणजे हा मनी सप्लाय वाढतो आहे का? कळतं आहे? मी इकडे कंट्रोलिंगच्या बाबतीत नाही बोलत आहे, ॲक्च्युली इन जनरल काही कोणी कंट्रोल नाही करत आहे तेव्हा जर हे सगळे फॅक्टर्स असतील तर काय काय इफेक्ट्स होऊ शकतात हे मला म्हणायचं आहे. ठीक आहे, दोन गोष्टी मिक्स नका करू. ठीक आहे, पीक चांगलं आलं, लोकांच्या हातात पैसा आला, जसं की आता तुम्ही बघा ना की प्रत्येक सण जो आहे तो हार्वेस्टच्या नंतर येत असतो इंडियामध्ये ॲटलिस्ट, बाहेर पण वर्ल्ड वाईड पण बघा तुम्ही हार्वेस्ट नंतर येतो आहे. ट्रायबल्सच्या बाबतीत मोस्टली असं बघितलं जातं. काय होतं आहे, का असं असतं की हार्वेस्ट लगेच नंतर सण आहे? कारण माहिती आहे ना आता लगेच पीक आलेलं आहे, पीक ते बाजारात आलं असेल, लोकांनी विकलं आहे वगैरे वगैरे आणि लोकांच्या हातात पैसा आहे म्हणून. आणि लोक म्हणजे काय, जनरली शेती करणारेच लोक, आणि म्हणून इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत आणि म्हणून तो मनी सप्लाय वाढतो आहे. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढली, कोणीतरी काहीतरी परचेस करते, काही नवीन इन्व्हेस्टमेंट करते, बँकेमध्ये डिपॉझिट करते, बँक आणखीन 4 लोकांना लोन देत आहे आणि मनी सप्लाय इन्क्रीज होतो आहे. कळतं आहे? चालेल. ट्रेड. आता ट्रेड म्हणजे काय, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट्सच्या बाबतीत विचार करा. सपोज माझ्या हातात आज पैसा आहे आणि मी काही इम्पोर्ट केलं आहे, एखादी इम्पोर्टेड वॉच मागवली. मी काय करते आहे, ह्या वॉच, सपोज मी असं केलं असतं की इंडियन एखादी कंपनीची वॉच खरेदी केली असती तर मी काय केलं असतं, ती वॉच खरेदी केली असती, त्या व्यक्तीला पैसा दिला असता, त्या व्यक्तीने पुढे तो बँकमध्ये पैसा डिपॉझिट केला असता. राईट? मग आता हा बँकमध्ये डिपॉझिट झालेला पैसा पुन्हा लोनच्या फॉर्ममध्ये इन्क्रीज झाला असता आणि तो मल्टिप्लाय होत गेला असता आणि मनी सप्लाय इन्क्रीज झाला असता इकॉनॉमीमध्ये. ती चेन कम्प्लिटली लक्षात आली पाहिजे. बट मी जेव्हा ट्रेडच्या बाबतीत बोलते आहे आणि मी एखादी गोष्ट बाहेरून इम्पोर्ट केली आहे तर काय होणार आहे, माझा जो पैसा आहे तो इकॉनॉमीमधून एस्केप होतो आहे, बाहेर जातो आहे, है ना. म्हणून काय होईल की जेव्हा मी इम्पोर्ट्स करते आहे तेव्हा जो आहे मनी सप्लाय जो आहे तो डिक्रीज होईल आणि जेव्हा मी एक्सपोर्ट्स करते आहे तेव्हा मनी सप्लाय जो आहे तो इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे, काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये? पक्का? ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. आता आम्ही काहीतरी मेजर घेतलं आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, RBI जे रिझर्व्ह रिक्वायरमेंट सांगितले, CRR किंवा SLR वाढवलं RBIने, रेपो रेट वाढवलं RBIने, ह्या सगळ्या केसेसमध्ये काय होणार आहे, RBIची ही कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी आहे. ठीक आहे, मग जेव्हा हे तिन्ही पण रेट्स वाढवले जातील RBIच्या थ्रू, बँक रेट वाढवला जाईल, त्या मोमेंटला काय होणार आहे, मनी सप्लाय कमी होईल. रिपीट करण्याची गरज नाही आहे, म्हणून कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी एक्झॅक्टली अपोजिट, मनी सप्लाय इन्क्रीज होतो आहे. नावच त्याच्यासाठी आहे की मनी सप्लाय इन्क्रीज करायचं असेल तर एक्सपान्शनरी आणि मनी सप्लाय डिक्रीज करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्शनरी. कळते? ह्याला टाईट मनी पॉलिसी पण म्हणतात. ठीक आहे, चालेल. हाय टॅक्सेस अँड सेल्स ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. काय होणार आहे, डिक्रीज. कसं काय? ठीक आहे, आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचं सेल केलं आहे तरी पण इकॉनॉमीमधून पैसा काढून घेतला आहे. ठीक आहे, चालेल. गव्हर्नमेंट स्पेंडिंग, गव्हर्नमेंटने तुमच्याच इकॉनॉमीमध्ये स्पेंड केलं आहे म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढतील आणि म्हणून मनी सप्लाय इन्क्रीज होईल. काही डाऊट आहे? पक्का? जाऊ पुढे. Difference between the actual and theoretical money supply, imports, spending, taxes, savings, currency drain ratio, bad loans आणि safety. currency drain ratio मी थोडंसं पुढे सांगेल. आता बॅड लोन्स तुम्हाला इन जनरल लक्षात येत आहेत का? माहिती असतं का काय असतं बॅड लोन्स? ठीक आहे, आपण 1 बाय 1 बघूया. इम्पोर्ट स्पेंडिंग कळालं आहे? एक सेकंड, एक मुद्दा लक्षात घ्या. डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल आणि थेरॉटिकल मनी सप्लाय.
म्हणजे मी काय मागच्या स्लाइडमध्ये मी हे जे डिस्कस केलं आहे हां, हे थेरॉटिकल आहे की असं झालं तर असं व्हायला पाहिजे, हे ॲक्च्युअल आहे. कळतंय? मी मागच्या स्लाइडमध्ये बोलले होते की इम्पोर्ट जेव्हा तुम्ही करताय तुमचा कंट्रीमधून बाहेर पैसा जातो आहे, बट तुम्ही काही आणताय. काय आणताय? खूप जास्त इम्पोर्ट करताय तुम्ही. जेव्हा जसं की क्रूड ऑइल, तुम्ही क्रूड ऑइल कंट्रीमध्ये इम्पोर्ट केल्यानंतरच तुमच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इकडे बूम होत आहेत, म्हणून मनी सप्लाय वाढतो आहे. जर इथे डिक्रीज व्हायला पाहिजे होतं मागच्या स्लाईडला, पण आता इकडे वाढतो आहे. जर क्रूड ऑइल बाहेरून मागवलंच नाही, ट्रान्सपोर्टेशन कसं होईल? ओव्हरऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर त्यांचा इम्पॅक्ट पडेल. म्हणून कळतं आहे? मग हा डिफरन्स झाला. दुसरा टॅक्सेस. परत एक गोष्ट, जेव्हा गव्हर्नमेंट तुमच्यावर, मागच्या स्लाईडमध्ये आपण काय बघितलं, टॅक्सेस वाढलेत म्हणजे इकॉनॉमीमधून जो मनी आहे तो गव्हर्नमेंटने घेऊन टाकला, लोकांच्या हातात नाही ठेवला एक्स्ट्रा पैसा. ठीक आहे, बट आता गव्हर्नमेंट तो टॅक्सेसच्या थ्रू आलेला पैसा काय करते, तुमच्यावर तर स्पेंड करणार आहे. आणि तुमच्या हातात सपोज या ना त्या वेमध्ये पैसा आल्यानंतर तुम्ही तो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुम्ही काही परचेस करणार, काही सेल करणार, काही नवीन इन्व्हेस्टमेंट करणार, जे काही असेल ते, किंवा नवीन जॉब मिळेल, काही वेज हाईक मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून ॲक्च्युली काय होतं आहे, हा इकॉनॉमीमध्येच पैसा स्पेंड झाल्यामुळे मनी सप्लाय इन्क्रीज होतो आहे. कळतं आहे? हे आहे ॲक्च्युअल, ते होतं थेरॉटिकल. तिसरं आहे सेविंग्स. आता सेविंग्सच्या बाबतीत काय व्हायला पाहिजे होतं, जेव्हा मी सेव्ह करते आहे पैसा तेव्हा ॲक्च्युली मी तो सर्क्युलेशनसाठी मनी सप्लाय सर्क्युलेशनसाठी तो सेव्ड पैसा यूज नाही होत आहे. ठीक आहे, बट आफ्टर अ सर्टन पिरियड मे बी मी ती सेविंग्स यूज करून मोठा इकॉनॉमिक डिसिजन घेईल, काही मोठी इन्व्हेस्टमेंट करेल, काही गोल्ड वगैरे खरेदी करेल किंवा घर घेईल. दॅट इज ऑल्सो अ काइंड ऑफ काय म्हणता येईल त्याला, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय, मनी सप्लाय इन्क्रीज होतोय. पटतंय? तिसरं, करन्सी ड्रेन रेशो 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. बॅड लोन्स. बॅड लोन्समुळे काय होतं, बॅड लोन्स असतात काय, जे लोकांनी बँकेकडून लोन घेतलं आणि ते बँकेला पुन्हा दिलंच नाही. NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. ॲक्च्युली जर आपण बँकिंगच्या रिस्पेक्टमध्ये बोलू तर NPA आणि बॅड लोनमध्ये डिफरन्स आहे. एक NPA एक सर्टन पिरियडच्या नंतर बॅड लोन बनतो, म्हणजे बँकवाल्याला माहिती आहे की हा पैसा वापस आता येणारच नाही आहे. NPA जेव्हा एखादा लोन बनतो, म्हणजे एखादा लोन म्हणजे काय, बँकचं असेट आहे, बँकने स्वतःचा पैसा तुम्हाला दिला आहे म्हणून तो झाला बँकचा असेट आणि तुमचा झाला लायबिलिटी, कारण तुम्ही बँकेमधून उधार घेतलेलं आहे म्हणजे तुमचं देणं आहे बँकेला, राईट. आणि मग आता बँकचं असेट केव्हापर्यंत बँकसाठी असेट आहे, जेव्हापर्यंत मला जर सपोज बँकने 4 लाख रुपये लोन दिलं आहे तेव्हा मी बँकला प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक मंथला काही ना काही EMI थ्रू माझा प्रिन्सिपल अमाऊंट एक शेअर देते आहे, प्लस अलॉंग विथ दॅट आय एम गिविंग सम इंटरेस्ट रेट, है ना. जेव्हापर्यंत आणि म्हणजे बँकच्या या असेटवरती 4 लाखवरती बँकला प्रत्येक महिन्याला काही ना काही फायदा होतो आहे, म्हणजे बँकचा असेट परफॉर्म करतो आहे चांगला. हां, 1 मिनटं सांगून घेते, म्हणजे बॅड लोन्सचा डाऊट, मी बॅड लोन्सच्याच बाबतीत बोलते आहे. आणि ज्या मुवमेंटला मी इंटरेस्ट देणं बंद केलं, नंतर प्रिन्सिपल पण देणं बंद केलं, म्हणजे काय झालं आहे, नॉन परफॉर्मिंग असेट. हा नॉन परफॉर्मिंग असेट खूप ते ट्रॅक करतील किती दिवस आहे आणि एक सर्टन पिरियड नंतर त्याला बॅड लोन म्हणतील. अगोदर तो असेट परफॉर्मन्स करत नव्हता, इंटरेस्टच देत नव्हते किंवा प्रिन्सिपलच देत नव्हते, थोडाफार काहीतरी 4दा मागितल्यानंतर बँकेचा माणूस पाठवल्यानंतर एकदा पैसे देत होते. आता काय झालं, कम्प्लिटली नीरव मोदी एपिसोड की तुम्ही पळून गेले. बॅड लोन. बॅड लोनच्या बाबतीत काय होणार आहे, मनी सप्लाय कमी होईल. ॲक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं, थेरॉटिकली काय व्हायला पाहिजे होतं हे सांगा. जर थोडे न्यूजपेपर वाचत असाल, नाही थोडे न्यूजपेपर वाचत असाल तर हा मुद्दा बरोबर कळेल. बोला. ज्या मुवमेंटला
मला काहीच कळत नाही आहे. थेरॉटिकलमध्ये बॅड नोट्स इन्व्हेस्टमेंट ज्याने घेतलंय ते लोन तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा नवीन काही जसं आपण म्हटलं घर वगैरे काही घेऊ शकतो इन्व्हेस्टमेंटच्या ते घेऊ शकतो नाही कोणाला ॲक्टिव्हिटी होऊ शकतो. नाही नाही, ते सगळं झाल्यानंतरची गोष्ट. कसं काय? बँकेला पैसा राहणार नाही ना, जर एका ठिकाणी बुडवलं तर. आणखी एक मुद्दा. लोकांना लोन देणार नाही, पण ज्याच्या ॲक्च्युअली पण त्याच्या हातात पैसा आला तर त्याच्या मनाने काही पण करू शकतो. एक सेकंड. तुम्ही जर न्यूजपेपर वाचले असते, ज्या मोमेंटला असं काही होतं आहे की एखाद्या बँककडे बॅड लोन्स वाढलेत, सपोज बॅड लोन्स वाढलेत इन जनरल, की लोक बँककडून पैसे घेत आहेत नंतर देतच नाही आहेत, पळून जात आहेत कुठे पण. नाही नाही, तर होणार हे की गव्हर्मेंट त्या बँकमध्ये रिकॅपिटलायझेशन बॉन्ड्स थ्रू पैसा टाकेल, कारण बँकसाठी वर्किंग कॅपिटल नसेलच. जेव्हा हे सगळे लोक असं मोठे मोठे कर्ज घेऊन जात आहेत आणि वापस पैसा देतच नाही, म्हणजे बँककडे काहीच पैसा नाही आहे. SBI बँक असं होऊ नये देवा, पण जर झालं की SBIमध्ये खूप सारे बॅड लोन्स आहेत आणि SBIकडे बिलकुल पण पैसा नाही आहे, तर काय होईल? खूप सारे लोकांचे कॅपिटल त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. त्या बँकला वर्किंग कंडिशनमध्ये ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या बँकचे वेगवेगळे एम्प्लॉईज असतील, त्यांना त्यांचे सॅलरी देणं वगैरे वगैरे, त्यांचं डे टू डे मेंटेनन्सचे चार्जेस, खूप सारे चार्जेस असतील, खूप सारे एक्सपेन्सेस असतील त्या बँकचे. हे सगळं त्या बँककडे असलं पाहिजे आणि बँक परत प्रॉफिट कमवायला लागली पाहिजे. ह्याच्यासाठी काय मुद्दा आहे की बँकमध्ये कोणीतरी पैसा टाकेल. मग आपण हे बँकिंगच्यामध्ये बघूया, ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही. मग गव्हर्नमेंट काय करते आहे, तर ह्या बँक्सला रिकॅपिटलायझेशन रिकॅपिटलायझेशन, कॅपिटल नव्हतं बँककडे, रिकॅपिटलाइज केलं आहे बँकला, म्हणजे रिकॅपिटलायझेशन बॉन्ड्स दिलेत, संपला विषय. बँककडे पुन्हा पैसा आला आणि बँकने पुन्हा मग लोकांना लोन द्यायला चालू केलं आणि मनी सप्लाय इन्क्रीज झाला. हां, मी हेच तर सांगते, असे बॉन्ड्स म्हणजे माहिती आहे ना, की एक पेपर ज्याच्यावर लिहिलेलं आहे की तुम्ही हे ठेवा, मला पैसे द्या, कळतंय? मग हे बँक्स काय करतील, गव्हर्नमेंटला म्हणतील मी तुम्हाला रिकॅपिटलायझेशन बॉन्ड्स देतो, तुम्ही मला ह्याच्या बदले पैसे द्या. मी माझे बॉन्ड्स तुमच्या, म्हणजे हे कोण आहे, गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, मी माझे बॉन्ड्स वापस घेऊन टाकेल आणि तुमचा पैसा तुम्हाला वापस करेल जेव्हा मला प्रॉफिट व्हायला चालू होऊन जाईल तेव्हा. आता थेरॉटिकल काय होतं, मी हे सगळं बडबड करण्याच्या अगोदर बॅड लोन्सच्या बाबतीत, की बॅड लोन आहे म्हणजे बँककडे खूप सारे बॅड लोन्स जमा झाले आहेत, बँककडे पैसाच नाही आहे लोकांना लोन द्यायला, म्हणून मनी सप्लाय डिक्रीज झाला. बट ॲक्च्युली काय होतं आहे, तर गव्हर्नमेंट बँकमध्ये पैसा टाकते थ्रू रिकॅपिटलायझेशन बॉन्ड्स, आणि म्हणून बँक आता परत त्या पोझिशनमध्ये आहे की लोकांना लोन देते आणि म्हणून मनी सप्लाय वाढला. कळतंय थेरॉटिकल आणि ॲक्च्युअलमधला डिफरन्स? पक्का? काही डाऊट आहे? काय झालं? सेफ्टी रिझर्व्ह रेशो सांगा. म्हणजे कुठले? हे CRR SLR बोला, काय होतंय? हां, थेरॉटिकली जेव्हा मी सेफ्टी रिझर्व्ह रेशो वाढवते तेव्हा मनी सप्लाय कमी होईल. ॲक्च्युली काय होणार आहे? अच्छा, बोला, ॲक्च्युली काय होणार आहे? काय सेविंग म्हणता येईल? इन्फ्लेशन कंट्रोल करायसाठी करतो ना, समजा CRR आपण त्यासाठी वाढवतो ना, समजा तो रेट जो आहे एक सेफ्टी म्हणून, तर जेव्हा इन्फ्लेशन असेल समजा तेव्हा जर ते वाढवतात ना, CRR आणि SLR वाढवतात इन्फ्लेशन असताना, तर ते मदत करत समजा इन्फ्लेशन कंट्रोल करायला. आणि नंतर मग वापस म्हणजे नंतर वाढेल, माझा म्हणजे की ॲक्च्युली नंतर वाढेल एका पिरियड नंतर. हां, आपण कुठल्या टायटलच्या अंडर डिस्कस करतोय हे कळतंय का? थेरॉटिकल आणि ॲक्च्युअलचा डिफरन्स विचारते मी. हां, अगोदरच्या केसमध्ये रिझर्व्ह रेशो वाढवला आहे, सपोज CRR वाढवला आहे. हां,
मनी सप्लाय कमी होईल. ठीक आहे. आता ॲक्च्युली काय होईल थोडा विचार करा ना. जेव्हा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कमी होईल तेव्हा सेफ्टी रिझर्व्ह कमी होईल, तेव्हा वाढेल मनी सप्लाय. लोकांचा मनी हा सेफ जे केलेलं सेव्हिंग्स म्हणून सेफ्टी रिझर्व्ह म्हटलं जातं. नहीं नहीं, या CRRला बँकेने काय करायचं असतं, ये तुम्हारा पैसा है दो और भूल जाओ. जसं एखादा खूप कमवणारा मुलगा स्वतःच्या आईवडिलांना पैसे देतोय प्रत्येक महिन्याला आणि तो विसरून जातोय, तसं त्याच्यावर इंटरेस्ट पण मिळत नाही CRRवर तुम्हाला. जेव्हा बँकेकडे समोर पैसा नसेल तेव्हा हा पैसा यूज करू शकते बँक, मनी सप्लाय वाढू शकतो. या पैशाला विचारायचं पण नाही, भूल जाओ इसको. CRR विसरून जा, काही संबंध नाही तुमचा, तुम कौन हो टाइप्स. गव्हर्नमेंटला देऊ शकतात ना हे पैसे बॉन्ड घेऊन. म्हणजे CRR रिझर्व्ह ठेवला ना RBI तर गव्हर्नमेंट जेव्हा मागू शकते, समजा गव्हर्नमेंट काही डिफिसिट पडले तर गव्हर्नमेंट त्यांच्याकडून बॉन्ड घेऊन ते पैसे घेऊ शकते, तेव्हा ऍक्च्युअली वाढेल आणि मग तो पैसा गव्हर्नमेंट इकॉनॉमीमध्ये टाकेल. मनी सप्लाय वाढेल. फक्त तो बँक्सच्या हातात नाही येणार, लोन नाही देता येणार बँकला, गव्हर्नमेंटला, बँक्सला बिझनेस नाही करता येणार त्या पैशाचा. सांग बघा. आता काय होईल समजा यांच्याकडे आहे, समजा गव्हर्नमेंटकडे काही डेफिसिट आहे, समजा फिस्कल डेफिसिट झाला, गव्हर्नमेंटला पैसे लागतात, गव्हर्नमेंट तेच पैसे बँकेकडून घेईल, म्हणजे बँकेकडून RBI CRR ते ना त्याच्याकडून घेईल. मग गव्हर्नमेंट काय करते, ते आपल्यालाच खर्च लावतात आणि ते आपोआप मनी सप्लाय वाढेल इकॉनॉमीमध्ये. आता बघा, हे सगळे पॉईंट्स क्लिअर आहेत. हा मुद्दा काय असू शकतो? मी काल जेव्हा हे मनी सप्लाय बाबतीत बोलत होते ना, सगळ्यात पहिले हाच मुद्दा बोलले होते की मी एक बिझनेस केला, दिवसाच्या शेवटी मला 100 रुपये मिळाले. मी हे मनी सप्लायच्या बाबतीत बोलते, माइंड इट. मी एक बिझनेस केला, चहाची टपरी टाकली, 100 रुपये मला दिवसाचे मिळालेत. माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर मी स्वतःकडे हा कॅश ठेवेल किंवा मी बँकमध्ये डिपॉझिट करेल. जेव्हा मी हे ऑप्शन चूज करते तेव्हा मी ह्या ज्या मनी सप्लाय म्हणजे काय एक्झॅक्टली, मी जेव्हा ज्या मोमेंटला बँकमध्ये पैसा डिपॉझिट करते, बँक लोनसाठी तो पैसा वापरते आणि मग पुढे तो पैसा वाढत जातो आहे, मनी सप्लाय इन्क्रीज होत जातो आहे, मल्टिप्लाय होत जातं आहे. बट जर मी हा डिसिजन घेतला आणि स्वतःच्या हातातच कॅश ठेवला तर काय होईल, त्या फ्लोमध्ये येणार नाही, म्हणून हा ड्रेन होतोय. मग मला आता हे बघायचं आहे की टोटल किती असे इंडिव्हिज्युअल्स असतील जे प्रेफर करतायत की स्वतःच्या हातामध्ये पैसे ठेवणार, ना की बँकमध्ये अकाउंट बनवून त्याच्यामध्ये डिपॉझिट करतील. आणि तो रेशो असेल की किती लोक बँकमध्ये स्वतःच्या हातात पैसे ठेवत आहेत आणि किती लोक बँकमध्ये डिपॉझिट करत आहेत. तो रेशो असेल करन्सी ड्रेन रेशो. ठीक आहे, काही डाऊट आहे? पक्का? टाइप्स ऑफ डिपॉझिट्स हे झालं आहे ना, मला नाही वाटत काही एक्सप्लेन करण्याची गरज. हां, डिमांड आणि टाईम लायबिलिटीज. DTL टोटल डिमांड अँड टाईम लायबिलिटीज विथ बँक. आता लायबिलिटीज माहिती आहेत ना, लायबिलिटीज माहिती आहेत ना. तुमचा पैसा बँकमध्ये बँकची लायबिलिटी आहे, बँकची असेट नाही आहे. बँक जेव्हा तुम्हाला लोन देईल तो बँकचा असेट झाला. ठीक आहे, म्हणून बँकमध्ये असे किती सारे लोकांनी डिमांड आणि टाईम डिपॉझिट्स ठेवलेले आहेत, ते सगळे टोटल मिळून म्हणणार टोटल डिमांड आणि टाईम लायबिलिटीज ऑफ बँक्स. सगळ्या बँक्समध्ये लोकांचे डिमांड्स आणि टाईम डिपॉझिट्स, बँकची टोटल लायबिलिटी. ठीक आहे. आता नेट डिमांड, टोटल डिमांड आणि टाईम डिपॉझिट्स मायनस डिपॉझिट्स दॅट बँक्स कीप विथ अदर बँक्स. नाही, इन जनरल
हां, कुठल्या पण बँक्स असू शकतात. इंडियन पण बँक असू शकते, फॉरेन पण बँक असू शकते, प्रायव्हेट पण असं प्रायव्हेट पण असू शकते, कुठली पण बँक असू शकते. फक्त ही बँक दुसऱ्या बँकमध्ये, आता सपोज एका बँकमध्ये 2 टाईपचे अकाउंट्स आहेत. एक तर सिटीजन्सचे अकाउंट असतील, बिझनेस जे ओव्हरऑल सिटीजन्सचे अकाउंट असतील, आणि एक बँक्सचे अकाउंट असतील, की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे अकाउंट असतील, है ना, असं काही असेल. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ते बिझनेसच करतायत, जसं की NBFC वगैरे, है ना, कळतंय ना. मग मला हे म्हणायचं आहे की हे जे सिटीजन्सचे अकाउंट आहे, मी इथे त्याच्या बाबतीत बोलते, टोटल डिमांड अँड टाईम लायबिलिटीज विथ बँक्स, प्लस एका बँकेने दुसऱ्या बँकसोबत डिपॉझिट स्वतःचे काही ठेवलेले असतील तर ते नाही कन्सिडर करणार. मग मला नेट म्हणायचं असेल तर मी काय बोलेल, DTL मायनस डिपॉझिट्स दॅट बँक्स कीप विथ अदर बँक्स. आणि हा NDTL कुठे यूज केला आहे, M1, M2, M3, M4 पैकी? Time liabilities of saving deposits with the banks and certificate of deposits issued by banks, term deposits with banks. CDR काय आहे, करन्सी डिपॉझिट रेशो, मनी केप्ट ॲज करन्सी, ठीक आहे, डिवायडेड बाय मनी केप्ट ॲज डिमांड डिपॉझिट्स. हा झाला टोटल CDR, CU प्लस DD. आता करन्सी ड्रेन रेशो आणि हे कन्फ्यूज करू नका. करन्सी मनी केप्ट ॲज करन्सी डिवायडेड बाय मनी केप्ट ॲज डिमांड डिपॉझिट्स. म्हणजे मला कळेल ह्याचं सिग्निफिकन्स काय हे कॅल्क्युलेट करणार. मला हे जज करायचं लोक इकॉनॉमीमध्ये किती काय प्रेफर करतायत, बँक्समध्ये पैसे ठेवणं किंवा स्वतःच्या हातात पैसे ठेवणं. ह्याचा पर्सेंटेजवर मला कळेल की अच्छा या इकॉनॉमीमध्ये 10% लोक असे आहेत जे की हातामध्ये पैसे ठेवत आहेत, स्वतःच्या बँक्सवर बिलीव्ह नाही करत आहे. मी करन्सी ड्रेन रेशोच्या बाबतीत बोलते आहे, तेव्हा मी हे बोलते आहे की किती लोकांकडे हातात पैसे नाही, तो मनी सप्लाय क्रिएशनमध्ये यूज होतोय का नाही होत आहे हा एक फॅक्टर आहे. कारण तो निघून गेला आहे, तो मनी सप्लायसाठी हेल्प नाही करत आहे, म्हणून म्हणते करन्सी ड्रेन होती आहे. कळतंय, हा डिफरन्स आहे. कळतंय पक्का? पुढे जाऊ, काही डाऊट आहे? तुम्ही आज काहीच बोलत का नाही आहे? नाही, मला असं वाटतंय. चालेल. रिझर्व डिपॉझिट रेशो RDR. आता मी जे बोलते ना हे CRR SLR वगैरे हे टोटल मिळून हे RDR असेल. म्हणजे मी अगोदर ह्या RDRचा एक फिक्स पर्सेंटेज ठरवेल आणि ह्याच्यावरून मग मी CRR आणि SLR ठरवेल. रिझर्व डिपॉझिट रेशो, इट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल डिपॉझिट्स दॅट बँक्स कीप ॲज रिझर्व्स. ठीक आहे. आणि RBI uses various policy instruments to bring forth a healthy RDR. ह्याला एक्सप्लेन करण्याची गरज आहे का? एकदा वाचा आणि सांगा काय समजलंय हे सांगा. पक्का कळालंय?
RBI uses various policy instruments to bring forth a healthy RDR. काय पॉलिसीज? हां कोणत्या पॉलिसी समजा तेच. CRR कमी करणे हां कारण RDR नाही नाही हां पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे CRR आणि SLRच आहे. मग त्यांना यूज करून हेल्दी RDR काय असेल इकॉनॉमीसाठी हे डिटरमाइन करणार की मी 4% CRR ठेवते आहे, 18% SLR ठेवते आहे. कळतंय? म्हणजे मला कळतंय की RDR एक्झॅक्टली डिनोट काय करणार आहे की एक कुशन क्रिएट करते आहे डिपॉझिट्सचा मी, की नो मॅटर वॉट एवढा माझ्याकडे रिझर्व आहेच. म्हणजे एमर्जन्सी कंडिशन्समध्ये बँक्सला रिस्क म्हणजे बँकचं रिस्क लेवल कमी होऊन जाईल ह्याच्यामुळे. कळतंय? मग जेवढी ह्या RDRची व्हॅल्यू असेल, जर ही व्हॅल्यू कमी असली, हा रेशो कमी असला म्हणजे बँक्स आर ॲट हायर रिस्क, कारण ते रिझर्व्स कमी ठेवत आहेत. जर ही व्हॅल्यू खूप जास्त असली RDRची तर काय होईल, बँक्सकडे रिस्क फ्री होऊन जातील, नो डाऊट, बट लोन नाही क्रिएट करू शकणार. कारण खूप सारा म्हणजे बँककडे जर 100 रुपये येत आहेत आणि बँकने 60 रुपये देऊन टाकले RBIला, तो यूजच नाही होत आहे. मग पोस्ट इंडिपेंडन्स पिरियडमध्ये ही सिच्युएशन होती. SLRची व्हॅल्यू खूप जास्त होती, तो ठेवावा लागत होता कंपल्सरी. म्हणजे बँक्स त्या पैशाला यूजच नव्हता करू शकत. म्हणजे आता 100 पैकी फक्त 40च रुपये बँक्सकडे लोन द्यायला. मग तो कमी होत 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 आजच्या डेटला 18%वर आला आहे. मग कुठेतरी बँककडे जर सपोज मी 100 पैकी ॲटलिस्ट एक 90 मिनिमम 90-80 रुपयाचं तरी लोन देऊ शकते RBI. कळतंय? म्हणून तुम्हाला या दोन गोष्टींचं बॅलन्स मेंटेन करायचं आहे की ना खूप लो RDR असला पाहिजे किंवा खूप हाय RDR पण नसला पाहिजे. मग मला एक हेल्दी RDR मेंटेन करावं लागेल. काय? रिझर्व्ह डिपॉझिट रेशो. आणि हे डिसाईड करण्यासाठी मी पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स कुठले यूज करते तर CRR आणि SLR किंवा बँक रेट वगैरे वगैरे, रेपो रेट. कळते? हे पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पक्का? आता काही डाऊट आहे? नाही? पुढे जाऊ. कॅश रिझर्व रेशो. काय कॅश रिझर्व रेशो? CRR बँकेला आपल्या टोटल डिपॉझिट मधून काही पर्सेंट जे RBI कडे ठेवायला कॅश म्हणून. कॅश म्हणून. ठीक आहे. आता CRR म्हणजे काय, मी माझ्या टोटल डिपॉझिट्सपैकी एक फिक्स्ड पर्सेंटेज RBIकडे ठेवेल. म्हणजे हे मुद्दे टिप ऑफ हँड्सवर असलेच पाहिजे. RBIकडे ठेवणार, प्लस कॅशमध्ये ठेवणार, प्लस ह्याच्यावर इंटरेस्ट मिळणार नाही मला, प्लस हा मनी सप्लाय कंट्रोल करण्यासाठी ह्याला यूज केलं जातं. ठीक आहे? चालेल. हे खूपदा एक्सप्लेन केले, मला नाही वाटत काही प्युअरली लिक्विड कंपोनंट, कारण हा कॅशमध्ये ठेवला आहे. कॅशमध्ये, डायरेक्ट कॅशमध्ये, म्हणून प्युअरली लिक्विड कंपोनंट. ठीक आहे? काही डाऊट आहे? पक्का? काय व्हॅल्यू आहे CRRची? शोधून काढा. बघा 4, 3.5, 3.75 असं काही असेल. 3.75च्या आसपास असेल, 3.5 पण असू शकते. बघा. ठीक आहे? चालेल. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. स्टॅट्युटरी का सांगितलं आहे? ऑब्लिगेशन आहे. ठीक आहे? प्लस रिझर्व्स दॅट बँक्स मस्ट कीप विथ देमसेल्व्स. बँक स्वतःकडे ठेवणार आहे. कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये? लिक्विड असेट्समध्ये, गोल्डमध्ये, गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये म्हणजे बॉन्ड्समध्ये, कॅशमध्ये, तुमच्या मनावर आहे. पण ठेवा, स्वतःकडे ठेवा. किती ठेवणार? 18% ठेवा. सध्या काय रेट आहे बघून घ्या SLRचा, व्हॅरी होईल.
कळतंय? हां, स्वतःकडे म्हणजे काय लक्षात, SLR जेव्हा माइंडमध्ये येतं तेव्हा काय लक्षात ठेवणार 2-3 मुद्दे, की बँक स्वतःकडे ठेवतील, लिक्विड असेट्समध्ये ठेवतील, कंट्रोल्स बँक्स लेव्हरेज फॉर क्रेडिट एक्सपान्शन. म्हणजे काय, बँककडे म्हणजे एक स्पेस आहे. CRRला सोडून द्या, CRR दिल्यानंतर सुद्धा बँककडे आता एक स्पेस आहे की मी जे आहे लोन देऊ शकते, क्रेडिट एक्सपांड करू शकते, मार्केटमध्ये लोकांना जास्त लोन देईल. मग आपण हे देऊ शकतो ना, म्हणजे आपण कसं CRR आपण लोकांना लोन म्हणून देऊ शकत नाही, पण SLR आपण देऊ शकतो ना. लोन म्हणून नाही देता येणार आपल्याला. हां हां हां, तर मुद्दा वेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे एक सांगते त्याच्यावर येते मी, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. की काय, माझ्याकडे एक कुशन आहे, एक स्पेस आहे की जिकडे मी हा पैसा यूज करून मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकते. SLR वाढवणं किंवा डिक्रीज करणं म्हणजे बँक्स RBI हिंट करते आहे की यू शुड नॉट एक्सपांड मनी इन द मार्केट. कळतंय? म्हणजे जे बँकसाठी जी अपॉर्च्युनिटी, ती अपॉर्च्युनिटी कमी केली SLR वाढवून RBIने. ठीक आहे, चालेल. इट एन्श्युअर्स मीटिंग आउट द अनएक्सपेक्टेड डिमांड ऑफ एनी डिपॉझिटर बाय सेलिंग द बॉन्ड्स. कारण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पण आहेत. आता इकडे एक मुद्दा लक्षात घ्यायचा की RBI, आता बँक्स काय म्हणतील, अरे तुम्ही CRR सांगताय, तो पैसा मी तुमच्याकडे ठेवणार, त्याचा मला फायदा पण होत नाही आहे, प्लस तुम्ही मला आणखीन एक एक्स्ट्रा 18% SLR सांगताय, अगोदर तो 19% होता रिसेंटली. ठीक आहे, मग आता या बाबतीत काय होईल की मी मोटिवेटेड असेल का हा SLR ठेवण्यासाठी बाजूला. जर RBI म्हणलीस ह्याला कॅशच्याच फॉर्ममध्ये ठेवा किंवा दुसऱ्या एखाद्या ॲसेटच्याच फॉर्ममध्ये ठेवा, तर हे बँकसाठी डिफिकल्ट झालं असतं. म्हणून मग असे काय लिक्विड असेट्समध्ये सांगितलं की जसं गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गोल्ड किंवा एक्सेस CRR बॅलन्स वगैरे हे सांगितलं. मग आता RBI म्हणलं की ठीक आहे, मी जादा मत रो, तुम्ही एक काम करा, ह्याच्यामध्ये ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत काही सिच्युएशन्समध्ये, ज्या आपण पुढे बघू, आत्ता नका बोलू त्याच्या बाबतीत, पण काही सिच्युएशन्समध्ये आपण तुम्ही या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वापरू शकता. कळतंय? म्हणजे बँकेकडे ह्या SLRच्या अंडर, बँकेकडे SLRच्या अंडर काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, त्या ते मार्केटमध्ये देतील लोकांना आणि मार्केटमधून पैसा घेतील आणि हा पैसा कुठेतरी लोन क्रिएट करण्यासाठीच यूज करतील, लोन देण्यासाठी. कळतंय? म्हणजे हा पैसा त्यांना, म्हणजे इथे त्यांना फायदा होतोय, एक स्कोप आहे. कळतंय? पण ह्या सिच्युएशन्स आपल्याला बघायच्या आहेत. सर्टन सिच्युएशन्स असतील तेव्हाच ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वापरता येतील. ठीक आहे, मी पुढे बोलते त्याच्या बाबतीत. कळतंय? पक्का? काही डाऊट आहे? नाही? बँक रेट किंवा डिस्काउंट रेट, आता ह्याच्या बाबतीत ना मी खूप डिटेलमध्ये बोलणार आहे. पॅसेंजर्स प्लीज फास्टन युअर सीट बेल्ट्स असं म्हणावं लागेल. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही बघताय CRR, SLR वगैरे. पण मी पुढे जाऊन बोलणार आहे मनी मार्केट. मी हे बँक रेटच्या बाबतीत नंतर बोलू का, तिथे माझ्यासाठी जास्त इझी असेल. नाही ठीक आहे, ऐकूनच घ्या ना, तुम्हाला असं वाटेल काय सांगितलं. ठीक आहे, एक सिम्पल बोलते. मनी मार्केट हे माहिती आहे काय? मनी मार्केट म्हणजे काय? शॉर्ट टर्म मार्केट, जिथे सिक्युरिटीजचं सेल आणि परचेस होणार. का आहे? म्हणजे तुम्ही लोन घेताय किंवा देताय, सिक्युरिटीज म्हणजे काय तेच करताय तुम्ही एक्झॅक्टली, राईट? ठीक आहे, हे आहे मनी मार्केट. मी खूप सिम्पलिस्टिक वेमध्ये सांगते आहे. ठीक आहे, मनी मार्केट ह्याचे काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ज्याच्यामध्ये आपण डील करतो आहे. म्हणजे जसं गव्हर्नमेंट सिक्युरिटी बोलली आहे मी, बॉन्ड्स बोलली आहे, हे ना, हे काय मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे की हा पेपर आहे, ह्याच्यावर हे लिहिलेलं आहे, हे मी हे सेल किंवा परचेस करते आहे. काय कॅश? मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये कॅश कसा असणार? कॉल मनीमध्ये, ते नंतर आपण बोलूया त्याच्या बाबतीत, थांबा. ठीक आहे, तर हे सिक्युरिटीज मी यूज करणार. ठीक आहे, आणि मग ह्या सिक्युरिटीजला सेल करेल किंवा परचेस करेल आणि मग माझ्याकडे पैसा येईल किंवा माझ्याकडून पैसा जाईल. ही सगळी भानगड होती आहे मनी मार्केटमध्ये. शॉर्ट टर्म मार्केट आहे हे. फक्त बँक्स
सिक्युरिटी सेल किंवा परचेस करताय का? बिझनेसमन तर करतील, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, त्यांच्याकडे पण ते एक ऑप्शन असलं पाहिजे मनी मार्केटमध्ये, शॉर्ट टर्म मार्केटमध्ये लोन घेणं लोकांकडून. राईट. तर आता 2 टाईपचे, सपोज एकच बघा, कमर्शियल बिल्स हा एक टाईपचा इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. जसं मी तुम्हाला गव्हर्मेंट सिक्युरिटी सांगितलं ना, सेम तसाच, काही डिफरन्स नाही. कमर्शियल बिल, कमर्शियल डिपॉझिट्स, गव्हर्मेंट सिक्युरिटी, डेटेड सिक्युरिटीज, ट्रेजरी बिल्स, हे सगळे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आहेत. फक्त एवढं आहे की कोण इश्यू करतं आहे, किती इंटरेस्ट रेटवर, एखाद्यावर काहीच नाही आहे वगैरे, हे सगळं आपण बघू. हे सगळे एक प्रकारचे बॉन्ड्सच आहेत असं समजा. बॉन्ड म्हणजे लोन. तुम्ही जर बॉन्ड खरेदी केला आहे म्हणजे काय केलं आहे, तुम्ही समोरच्याला लोन दिला आहे. बॉन्ड विकला आहे म्हणजे तुमच्याकडे पैसे आले. ठीक आहे, तर हे काय असणार आहे, एक पेपर, त्याच्यावर टर्म्स अँड कंडिशन लिहिलेले असतील. बस मेरे को 1 साल के लिए पैसा दे दे या 6 महीने के लिए पैसे दे दे, जे काही पण असेल, कारण हे शॉर्ट टर्म मार्केट आहे. प्लस उस पे जे काही पण मॅच्युरिटी असेल त्या मुवमेंटला, सपोज आज काय 3 फेब्रुवारी 2022, 3 फेब्रुवारी 2023ला मी तुला प्रिन्सिपल अमाऊंटचा जो काही पण असेल, म्हणजे बॉन्ड प्राईस जी असेल ती, ह्या टर्म्समध्ये बोला, बॉन्ड प्राईस प्लस जे काही पण कुपॉन रेट असेल, कुपॉन रेट म्हणजे इंटरेस्ट रेट, इंटरेस्ट जो असेल ह्या बॉन्डचा तो तुला देऊन टाकेल वापस. प्रत्येका बाबतीत सेम, फक्त वॅरी कुठे होणार, कमर्शियल बिल्स, कमर्शियल डिपॉझिट्स, ट्रेजरी बिल्स, कोण इश्यू करतं आहे, म्हणजे कोण, म्हणजे हा पेपर कोणाचा आहे. सुरुवातीला मी हा पेपर बनवला आहे आणि मग मी तो लोकांना विकते कारण मला लोकांकडून पैसा घ्यायचा आहे. इश्यू कोण करणार ह्याच्यावरूनच ह्या गोष्टी व्हॅरी होतील. मग बँक रेट ही कन्सेप्ट या टर्म्समध्ये येते. आता सपोज बँक रेट म्हणजे सपोज एक कंपनी आहे, कंपनी एला काहीतरी बिझनेस कंपनी एने कंपनी बीला पैसे दिले, कमर्शियल बिल्स विकल्या आणि ह्या कंपनी बीने कंपनी एला पैसे दिले. ह्याने ह्याला कमर्शियल बिल्स विकले आणि ह्याने ह्याला पैसे दिलेत. ठीक आहे, हे पैसे हा व्यक्ती ह्याने काहीतरी प्रॉमिस केले की मी तुला असं कुपॉन रेटवर हा बिल तुला देणार आहे, वापस मी तुला इंटरेस्ट एवढा दिल्या पैशावर. ठीक आहे, ह्याने हे पैसे दिले नाही, कळतंय, ह्याची काही अडचण आली, ही व्यक्ती ह्याला पैसे वापस नाही करू शकली मॅच्युरिटीला, कळतंय. आता ह्याच्याकडे काय आहे, ह्याचं कमर्शियल बिल्स, हा एखाद्या दुसऱ्या कंपनीकडे जाईल, कंपनी सीकडे जाईल, त्याला म्हणेल हे कमर्शियल बिल्स घे आणि मला पैसे दे, कळतंय. हा बोलला माझ्याकडे पैसे नाही आहे, हा तिसऱ्याकडे गेला, डी कंपनी किंवा इन्व्हेस्टर जो की मनी मार्केटमध्ये आहे. ठीक आहे, ह्याला म्हणलं हा बी म्हणला डीला की माझी कमर्शियल बिल्स घे आणि मला पैसे दे, मला अर्जंट गरज आहे. तो बोलला माझ्याकडे पैसे नाही आहे. असं जर झालं, जर एखाद्याने घेऊन टाकले आणि पैसे दिले तर मामला वहीं पे ख़त्म हो गया. अगर ऐसा हो रहा है बार बार कि कोई पैसे नहीं दे पा रहा है क्योंकि अमाउंट इन्वॉल्व इज व्हेरी हाय, तर ह्याने काय केलं पाहिजे, तर लास्ट रेसॉर्ट म्हणून ही व्यक्ती RBI कडे जाईल, कळतंय, आणि ही व्यक्ती RBIला बोलेल की हे कमर्शियल बिल्स घ्या आणि मला पैसे द्या. आता एक मुद्दा लक्षात घ्यायचा, हे कळतंय सगळं मी काय बोलतीये, एक मुद्दा लक्षात घ्यायचा. ह्याने ह्याला पैसे दिले, कमर्शियल बिल दिले, ह्याने ह्याला पैसे दिले, किती दिले, सपोज 1,000 रुपये दिले. हा म्हणला 1,000वरती मी तुला 10% लोन देतो, म्हणजे मी तुला 100 रुपये देणार आहे, कळतंय. म्हणजे ह्याला ॲक्च्युली किती येणार होते, 100 रुपये येणार होते, प्लस 1,100 रुपये ह्याला 1,100 रुपये ह्याला मिळणार होते जर हे गणित बरोबर, एक सेकंड, हां, हे जर प्रॉपर झालं असतं ट्रान्झॅक्शन तर ह्याला 1,100 रुपये मिळाले असते. पण आता ह्याला 1,000चीच गॅरंटी नाही आहे, म्हणून हा ह्याच्याकडे गेला. हा म्हणला जाऊ दे 100 नको देऊ इंटरेस्ट,
मला तू 90 देऊन टाक, तो तयार नाही आहे वगैरे, काही जे काय होईल. म्हणजे हा इंटरेस्ट जो ह्या रुपीजवर मिळणार आहे 1000 रुपीजवर, तो व्हॅरी होईल जशी जशी, कारण तो कमर्शियल बिल कोणी घ्यायला तयार नाही आहे. म्हणून कळते, हा 100 रुपीज आहे, हा या टर्म्समध्ये ना हा व्हॅरी ह्या बॉन्डची प्राईस ना इथे ही 1000 रुपये व्हॅरी होईल 2 मिनटासाठी. हा इंटरेस्ट व्हॅरी नाही होणार, सॉरी माझं चुकलं होतं, हा नाही व्हॅरी होणार. हा इथपर्यंत डीपर्यंत हा म्हणेल इंटरेस्ट नाही देईल मी तुम्हाला, तुम्ही हे कमर्शियल बिल्स घेऊन टाका वगैरे. ठीक आहे, ही जी आहे ती बॉन्ड प्राईज आहे, म्हणजे ही फेस व्हॅल्यू आहे. सुरुवातीला हा कमर्शियल बिल ज्याच्यावर इश्यू केला होता ह्याच्यावर लिहिलं होतं 1000 रुपये. जसं जसं वेगवेगळ्या लोकांना विचारत जाणार, लोक रिफ्यूज करताय, ठीक आहे 1000 नहीं 900 दे दो भाई, या 990 दे दो, या 950 दे दो, कुछ तो दो. मग ज्या मोमेंटला सपोज ह्याची डिमांड कमी होती आहे म्हणून ह्याची प्राईस कमी होती आहे, कळते, ह्याची डिमांड वाढती आहे तर ह्याची प्राईस पण वाढेल. जेव्हा हा व्यक्तीकडे सगळे ऑप्शन्स आणि ट्राय करून झालेत आणि कोणच ह्याचे कमर्शियल बिल्स घेत नाही आहे, हा लास्ट रिसॉर्ट म्हणून RBIकडे गेला. RBI म्हणतो मी तुला या रेटवर नाही देणार, मी तुझ्या बिलला रिडिस्काउंट करेल आणि मग एका रेटवर देईल जो मी ठरवेल, तो ठरवेल मी बँक रेट. मग RBI कमर्शियल बँक्सची बिल्स रिडिस्काउंट करतीये, ज्या रेटवर करतीये त्याला बँक रेट म्हणणार. कारण RBIने मदत केली आहे, RBI त्याला फायदा नाही करून देऊ शकत, आता तो खूप जास्त अडचणीत आहे म्हणून तो रिडिस्काउंट करते. ज्या रेटवर करणार त्या रेटला म्हणणार बँक रेट. म्हणजे अडचणीच्या वेळेला बँक्स जेव्हा, म्हणजे अशा काही सिच्युएशन्समध्ये बँक्स RBIकडून लोन घेते आहे ऑब्विसली, है ना, बिल्स स्वतःचे देऊन दुसऱ्याकडून लोन घेणं हेच काम आहे, राईट. मग जेव्हा बँक्स RBIकडून लोन घेते आहे मग हे रिडिस्काउंटिंग रेट आहे म्हणून ह्याला बँक रेट म्हणणार. पटतंय. आता मी इथे नोट करा, मी इथे कंपनी असं म्हणलं. कमर्शियल बँक्स इन इंडिया ऑल्सो रजिस्टर्ड अंडर कंपनीज ॲक्ट, म्हणून मी बँक ही एक कंपनीसुद्धा आहे. बँक ही एक कंपनी आहे म्हणून मी इथे कंपनीज बोलली आहे. कळलं, पक्का. पुन्हा जाते स्लाइड्स. ऑफिशियल इंटरेस्ट रेट at which RBI provides loan to banking system. ठीक आहे. बँक रेट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मनी सप्लाय. म्हणजे जसा बँक रेट वाढलाय तसा मनी सप्लाय कमी होईल. जर मनी सप्लाय वाढला तर बँक रेट कमी होईल. मनी सप्लाय वाढणार किंवा कमी होणार कसं सांगा. मनी सप्लाय वाढतोय म्हणजे काय होतंय, डिमांड म्हणून बँक रेट कमी. कळतंय. कारण डिमांड आहे त्याला, जनरली RBIकडे जाण्याची गरज नाही, मग तो मिनिमल असेल. पण ज्या मोमेंटला मनी सप्लाय कमी आहे म्हणजे डिमांड कमी आहे, म्हणजे त्याच्या हातात जो बॉन्ड आहे, जो कमर्शियल बिल आहे, त्याची डिमांड कमी आहे. डिमांड कमी आहे म्हणून त्याचे प्राइसेस खूप कमी होत आहेत. RBI म्हणते माझा तर काही फायदा नाही आहे, मी जास्त तुझ्याकडून इंटरेस्ट रेट घेईल, रिडिस्काउंट करेल आणि म्हणून बँक रेट वाढला. कळतंय, पक्का. हे मी जे तुम्हाला ना ह्या गोष्टी, मला असं वाटतं दिस इज द बेस्ट वे. म्हणजे मी वाजराममध्ये श्यामसुंदर सरांनी शिकवलं होतं ना, तेव्हा मी हे जे मी तुम्हाला ज्या फॉर्ममध्ये शिकवतो ना, एक ब्लॉक क्रिएट करते, मग कोणी कोणाला पैसे दिले तर ॲरो त्या वेमध्ये दाखवते. म्हणजे A ने Bला कमर्शियल बिल्स दिले, मग हे रुपीज, हे अशा फॉर्ममध्ये लिहत चला, याच एक्झॅक्ट फॉर्ममध्ये. ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे, मी नॉर्मल वर्ड्सच्या फॉर्ममध्ये बोलते तेव्हा मी गडबड करते किंवा मी माझ्या थॉट प्रोसेसमध्ये थोडी काही ना काही जम्बलिंग होत असते. पण ते पिक्टोरिकल फॉर्ममध्ये माझ्या डोळ्याच्या समोर असेल ना
तो खूप जास्त अंडरस्टँडिंगमध्ये क्लॅरिटी येते. कळतंय पक्का? म्हणून अशी हॅबिट म्हणजे काही पण असेल ना तर त्याला थोडंसं काहीतरी पिक्टोरियल फॉर्ममध्ये वगैरे टाकण्याचा प्रयत्न करा, कारण ती पिक्टोग्राफिक मेमरी खूप जास्त पॉवरफुल असते आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण येते. ठीक आहे, पक्का पटतंय? लॉंग टर्म मेजर आहे हा. म्हणजे मी हे नाही म्हणणार बँक रेट आत्ता कमी केले तर लगेचच मनी सप्लाय वाढेल, असं नाही आहे. मला लॉंग टर्मसाठी बघायचं आहे म्हणून मी बँक रेट वाढवते आहे किंवा कमी करते आहे. कळते? 6 महिने, 1 वर्षभर वगैरे. काही डाऊट आहे? पक्का? तुम्ही काहीच बोलत नाही आहे. मला असं फिलिंग येते की मी एकटी बडबड करते आहे, तर काही एंटरटेनमेंट राहत नाही ना क्लासमध्ये. तुम्ही दोघंच बोलताय, बाकी कोणच बोलत नाही आहे. अरे थोडं रिलॅक्स बसा, एवढं काय आहे. रेपो रेट काय आहे? रेपो रेट रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. ठीक आहे. व्हॉट इज रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन? मी पुन्हा एकदा क्विकली एक्सप्लेन करते आणि मग पुढे जाऊ पण. ठीक आहे. ज्यांना कळालेलं नाही आहे, ती मयुरी आज आली नाही वाटतं ना. हां, RBI आहे आणि एक बँक आहे. आता RBIने काय केलं आहे? बँक्सला लोन दिलं आहे. ठीक आहे. तर बँक्स काय करतील? RBIला सिक्युरिटीज देतील, गव्हर्मेंट सिक्युरिटीज. ह्याच्यावर लिहिलेलं असेल की हे टर्म्स अँड कंडिशन आहे, मला एवढं इंटरेस्ट मिळणार आहे वगैरे वगैरे. हां, बँकला गरज होती पैशाची. बँक म्हणली माझा हा असेट आहे, तो असेट मी तुमच्याकडे ठेवतो, जसं आपण नॉर्मल बँककडे करतो आहे. मला लोन घ्यायचं आहे बँकेकडून, तुम्ही माझं काहीतरी घराचे पेपर वगैरे ठेवेल बँकमध्ये आणि त्याच्या बदले लोन घेईल. तसं बँकने स्वतःचे असेट RBIकडे ठेवले, RBIने बदल्यामध्ये लोन दिलं आहे. ह्या लोनसोबत रिपेमेंटमध्ये लोन प्लस सम इंटरेस्ट मला द्यावा लागेल RBIला. मग हा जो सम इंटरेस्ट आहे तो म्हणजे आहे रेपो रेट. हा जो इंटरेस्ट रेट आहे तो झाला रेपो रेट. त्याला नाव काय आहे? रेपो रेट, कारण हा रिपर्चेस ऑब्लिगेशन आहे बँकवर. म्हणजे बँक असं नाही करू शकत की हा गव्हर्मेंट सिक्युरिटी RBIकडे ठेवून दिला आणि विसरून गेला आणि पैसे वापस नाही दिले, असं काही नाही. बँकने RBIला प्रॉमिस केलं आहे की मी माझे गव्हर्मेंट सिक्युरिटीज तुमच्याकडून रिपर्चेस करेल म्हणून, आणि हे ऑब्लिगेशन आहे बँक्सवर म्हणून हे रिपर्चेस ऑब्लिगेशन. आणि जो इंटरेस्ट रेट RBI घेणार आहे बँक्सकडून हे लोन दिल्यानंतर, तो रेट म्हणजे रेपो रेट. ठीक आहे. हे सगळे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यांना यूज करून RBI मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करते इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे. रिव्हर्स रेपो रेट. अच्छा, ह्या स्लाईडला पुन्हा एकदा बघू आपण. ह्याच्यामध्ये असं काही लिहिलेलं आहे का? हां, ठीक आहे. रिव्हर्स रेपो रेट काय आहे? उलट म्हणजे बँक RBIला लोन देणार आहे. ठीक आहे. बँक RBIला लोन देते आणि त्याच्या बदल्यामध्ये RBI स्वतःची सिक्युरिटीज बँकेकडे ठेवणार. मग ज्या इंटरेस्ट रेटवरती RBI गव्हर्मेंट सिक्युरिटी स्वतःचे वापस घेणार आहे तो प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट. मग हा जो रेट असेल तो असेल रिव्हर्स रेपो रेट. एक गोष्ट लक्षात ठेवायची की रेपो रेट हा नेहमी ग्रेटर दॅन असतो रिव्हर्स रेपो रेटच्या. असं का? कारण RBI जेव्हा बँक्सला लोन देतीये, ह्याच्यामध्ये बाप कोण आहे? RBI.
म्हणजे उपकार चालू आहे. बट जेव्हा बँक्स RBIला लोन देते आहे, ह्याच्यामध्ये बाप कोण आहे? RBIच है ना. मग का तुम्ही माझ्याकडून जास्त पैसा घेणार आहे का लोन देऊन? नाही, मी तुम्हाला कमी पैसा देईल. मी काही जास्त इंटरेस्ट देत नाही बसणार. हा फंड आहे. म्हणून नेहमी रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटपेक्षा कमी असतो. ठीक आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आता मी जे म्हणते आहे ना, खूप जास्त होतं आहे का हो? पक्का? मी एक कंडिशन सांगितली होती, जिकडे SLRच्या अंडर मेंटेन केलेली गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बँक्स यूज करू शकते. ती कंडिशन म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. म्हणजे सपोज जी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा बँक्स RBIकडून लोन घेत आहेत तेव्हा ते ॲक्च्युली कुठल्या ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत, म्हणजे जेणेकरून मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज होतो आहे. मुद्दा काय आहे, बँक्सला RBIकडून लोन घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे, दॅट इज नॉट द केस. आदेश आपण झोपतोय का? नाही. अच्छा, व्हेरी गुड. तर कळतं आहे ना, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट काय ॲक्च्युली होतं आहे की मला मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं आहे, हा माझा मोटिव्ह आहे. म्हणून मी हे मॉनिटरी पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो आहे आणि मग लोन घेतो आहे किंवा देतो आहे लोन. कळतं आहे. मार्जिनल स्टँड, मला जर इन जनरल बँक्सला लोन पाहिजे तर नॉट नेसेसरीली दे विल गो इन टू मनी मार्केट किंवा असं काही, किंवा ओपन मार्केट ऑपरेशन्स जे आहेत ते. कारण प्रत्येक वेळेस कळतं आहे ना मला काय म्हणायचं आहे. मग मला जर इन जनरल लोन पाहिजे आणि मला लोन भेटत नाही कुठून पण, तर मी काय करणार? जाणार. आणि माझ्याकडे सिक्युरिटीज, माझ्याकडे काही असेट्स नाही आहे ठेवायला वगैरे, तर मला काय करावं लागेल? त्या मोमेंटला मला परमिशन दिली आहे RBIने की ठीक आहे, तुम्ही तुमच्या SLRच्या अंडर असलेल्या, कारण दुसरा ऑप्शन नाही तुमच्याकडे अवेलेबल, म्हणून तुम्ही काय करताय की तुमच्या SLRच्या अंडर असलेल्या सिक्युरिटीज तुम्ही यूज करा, मला आणून द्या, मी तुम्हाला त्याच्या बदले लोन देतो. तुमच्यावर ऑब्लिगेशन आहे की ह्या सिक्युरिटीज तुम्हाला वापस घेऊन जायच्या आहेत. कळतंय? पटतंय? वाचा आणि सांगा. काय? विंडो फॉर शेड्यूल्ड बँक्स टू बॉरो ओव्हरनाईट फ्रॉम RBI इन अन इमर्जन्सी सिच्युएशन व्हेन इंटरबँक लिक्विडिटी ड्राईज अप कम्प्लिटली. सांगितलंय मी, राईट? प्लस अंडर MSF बँक्स आर अलाउड टू यूज सिक्युरिटीज दॅट कम अंडर SLR. माझी अडचण क्रिएट झाली आहे, मी एक रात्रीसाठी एखाद्या बँककडून लोन घेईल, राईट? आणि मी काय करणार, माझी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज त्यांच्याकडे ठेवेल आणि मी लोन घेईल. काय? डिपेंड करतं, 1 वर्षापेक्षा कमी डिपेंड करतं. ठीक आहे, पुढे जाऊ. पक्का? आत्तापर्यंत जे काही पण शिकवलं त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन किंवा काही डाऊट असं काही आहे? पक्का? PPT शेअर करू का? ही कंप्लीट झाली नाही आहे रे. अरे तुम्ही ग्रुप क्रिएट केला होता, नंतर तुम्ही काहीतरी चालेल. काय? नाही, मी तुम्हाला नोट्स देणार आहे ना, नोट्स देते मी तुम्हाला, डोंट वरी. तुम्ही फक्त
अच्छा, मग तुम्ही फक्त NCERT वाचून या. तुम्ही NCERT वाचा. तुम्ही फक्त NCERTवर होल्ड आणा स्वतःचा, बाकी माझ्यावर सोडा. मी देते ना नोट्स. अरे ॲक्च्युली होतं असं आहे की मला ना बिलकुल पण वेळ नाही मिळत आहे. पुढे जाऊ. फायनान्स मार्केट, कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट. चलो बोलो, व्हॉट इज फायनान्स मार्केट? फायनान्स म्हणजे काय? फायनान्स म्हणजे काय? फायनान्स आणि अकाउंट्स मध्ये डिफरन्स काय? अकाउंट्स आपण पैसे टाकू शकतो, काढू शकतो. फायनान्समध्ये फक्त आपण टाकू शकतो. अकाउंटिंग म्हणजे काय? अरे बहुत इजी आहे ना, असं काय करताय? इन जनरल मी माझं एक अकाउंट आहे, मी माझ्या बिझनेसचे अकाउंट्स चेक करते आहे. म्हणजे मला जर हे बघायचं आहे माझ्या बिझनेसमध्ये असेट्स किती आहेत माझे, म्हणजे माझ्याकडे माझा स्वतःचा पैसा किती आहे, माझी स्वतःची लायबिलिटीज किती आहेत, मी स्वतः आजपर्यंत किती खर्च केलेला आहे, मला किती लोकांचं येणं आहे, वेगवेगळ्या जागी मी किती खर्च केला आहे, किती पैसे माझ्या अकाउंटमध्ये आलेत, किती आणखी येणे बाकी आहेत. हे सगळ्या गोष्टी जे मी मेंटेन करते आहेत ते माझे अकाउंट्स आहेत. अकाउंट्स बुकमध्ये फायनान्स जेव्हा हा टर्म येतो तेव्हा मी फ्युचरच्या बाबतीत बोलते आहे. ह्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा आणखी होत आहेत. फायनान्समध्ये मी पुढे जाऊन प्लॅनिंग कशी करणार आहे, गव्हर्मेंट बजेट ठरवती आहे, तर गव्हर्मेंट काय करणार आहे एक्झॅक्टली? गव्हर्मेंट एकेका सेक्टरला काही पैसे अलोकेट करेल, काही प्लॅन बनवेल, मग गव्हर्मेंटला फ्युचरमधून त्या गोष्टीमधून काही पैसा मिळणार आहे. हे काय झालं? गव्हर्मेंटचे फायनान्सेस. ठीक आहे, पटतंय? काही डाऊट आहे? कळतंय? ह्या दोन गोष्टींमध्ये हा डिफरन्स आहे. मग मी जेव्हा फायनान्शियल मार्केटच्या बाबतीत बोलते आहे तेव्हा मी काय बोलते आहे की मी काही इन्व्हेस्टमेंट करते आहे, जी इन्व्हेस्टमेंट मला फ्युचरमध्ये रिटर्न्स देणार आहे किंवा काही एक सस्टेंड पिरियडसाठी पुढे रिटर्न्स देणार आहेत, इंटरेस्ट रेटच्या फॉर्ममध्ये किंवा कुपॉन्सच्या फॉर्ममध्ये वगैरे वगैरे. कळते? तो त्या सगळ्या जे ते सगळे ट्रान्झॅक्शन्स असतील ज्या मार्केटमध्ये होतील त्या मार्केटला मी फायनान्शियल मार्केट बोलेल. मग हे दोन टाईपचे. कळते? कुठलं? एक मनी मार्केट जे की आहे शॉर्ट टर्म, जिथे मी डील करते आहे, म्हणजे मी बॉन्ड जर खरेदी केला त्याची मॅच्युरिटी 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी पिरियडसाठी असेल. कळते? 1 दिवसापासून ते मॅक्स टू मॅक्स 1 वर्ष. मनी मार्केट हे जे काही पण ट्रान्झॅक्शन्स असतील माझ्या मार्केटमध्ये मी पैशाच्या फॉर्ममध्ये डील करते आहे, है ना, ट्रान्झॅक्शन्स करते आहे. कॅपिटल मार्केट 1 वर्षापेक्षा जास्त. मग मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट्स कुठले? बॉन्ड्स आहेत, गव्हर्मेंट सिक्युरिटीज आहेत, कमर्शियल बिल्स आहेत, कमर्शियल डिपॉझिट्स आहेत. आणि कॅपिटल मार्केटमध्ये शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, स्टॉक्स आहेत वगैरे. कळते? हे काय झालं? कॅपिटल मार्केट. हेच लिहिलेलं आहे. मनी मार्केट इट इज अ कंपोनंट ऑफ फायनान्शियल मार्केट वेअर शॉर्ट टर्म बॉरोईंग टेक प्लेस. म्हणजे मी लोन घेते आहे, शॉर्ट टर्म लोन घेते आहे मनी मार्केटमधून, लॉंग टर्म लोन घेते आहे कॅपिटल मार्केटमधून. कळते? लोन किंवा इन्व्हेस्टमेंट्स म्हणा. ठीक आहे. कंपोनंट ऑफ फायनान्शियल मार्केट वेअर लॉंग टर्म बॉरोईंग्स टेक्स प्लेस. मी ज्या शेअरमध्ये पण इन्व्हेस्ट करते आहे म्हणजे माझ्यासाठी ती इन्व्हेस्टमेंट आहे, पण कोणासाठी तरी तो लोन आहे.
खूप साऱ्या लोकांकडून लोन घेणं म्हणजे स्वतःचे शेअर्स विकायला काढणं, हेच आहे ना, कळतंय पक्का? म्हणून या बॉरोइंग्स आहेत, शॉर्ट टर्म बॉरोइंग्स, मनी मार्केट, लॉंग टर्म बॉरोइंग्स, कॅपिटल मार्केट. पुढे चला. आता बघा मनी मार्केट, हा एवढा पॉईंट शिकवते, त्याच्यानंतर स्टॉप करूया, ठीक आहे? चालेल. मीनिंग मनी मार्केट, द पार्ट ऑफ फायनान्शियल मार्केट वेअर लेंडिंग अँड बॉरोइंग ऑफ शॉर्ट टर्म सिक्युरिटीज आर डन, आणि त्याच्यामध्ये लॉंग टर्म सिक्युरिटीज. ह्याच्यामध्ये मनी मार्केट्स आर इन्फॉर्मल इन नेचर, त्याच्यामध्ये फॉर्मल इन नेचर. आता इन्फॉर्मल आणि फॉर्मल का म्हणतायत? कॅपिटल मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही डील करताय ना, तेव्हा कुठली कंपनी आहे, स्वतःचे शेअर्स काढतीये का, त्याला ती रजिस्टर्ड कंपनी आहे का, कळते? ह्या सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला तुमचं स्पेशल डीमॅट अकाउंट क्रिएट करा, मग त्याच्यामध्ये तुमचे काय म्हणता येईल त्याला, शेअर्स वगैरे स्टोअर केलेले असतील, कळते? काय होतं आहे, फॉर्मल आहे आणि हे इन्फॉर्मल आहे, कळते? नाही असं काही नाही आहे, बट इथे रेग्युलेशन जे आहे ते स्ट्रिक्ट आहे कंपॅरेटिव्हली. हे बघा, इथे जर RBIने गव्हर्मेंट सिक्युरिटीज इश्यू केल्या आहेत, तर माझ्याकडे पैसा असला तर मी ती गव्हर्मेंट सिक्युरिटी जाऊन घेऊ शकते, कळते? इथे पण तीच गोष्ट आहे, बट ही सगळी गोष्ट एक अथॉरिटी आहे, ती रेग्युलेट करते, म्हणून तो फॉर्मल झाला. इथे तुम्ही अशी कुठली अथॉरिटी बघताय का मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये की एक अथॉरिटी बसली आहे, कोण किती गव्हर्मेंट सिक्युरिटीज घेते बघा, किंवा कोणी कधी विकले बघा, असं काही आहे का? नाही, इन्फॉर्मल. कळतंय पक्का? मनी मार्केट हॅज लो रिस्क. अरे लो रिस्क का? लो रिस्क काय? पहिली तर गोष्ट शॉर्ट टर्म आहे, दुसरी गोष्ट मोस्टली गव्हर्मेंट सिक्युरिटीज असतील, ट्रेजरी बिल्स असतील वगैरे, कळतंय? म्हणून इन्व्हेस्टर्स कोण असतील? गव्हर्मेंट असेल, सॉरी बँक्स वगैरे असतील, आणि बॉरोवर कोण आहेत? गव्हर्मेंट वगैरे, राईट? म्हणून रिस्क कमी आहे कंपॅरेटिव्हली. मी नाही म्हणत की फक्त गव्हर्मेंटच आहे बॉरोवर मनी मार्केटमध्ये, कंपनीज पण आहेत, पण ते डील्स एवढे जास्त लेवलवर करत नाहीत, म्हणून रिस्क जी आहे कंपॅरेटिव्हली कमी आहे मनी मार्केटमध्ये. बट कॅपिटल मार्केटमध्ये हायर रिस्क आहे. असं का? एक्झॅक्टली. म्हणजे एखादी कंपनी, म्हणजे इंडिव्हिज्युअल कंपनीवर डिपेंड करते की ती कंपनी कसं काम करते. आणि जर एखादी कंपनी बँकरप्ट झाली, त्याच्या शेअरची कंप्लीट व्हॅल्यू डुबली, म्हणजे ज्या व्यक्तीने त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचा कंप्लीट पैसा डुबला आहे. फार तर फार मनी मार्केटमध्ये होणार काय, तर त्यांच्या हातात जो गव्हर्मेंट सिक्युरिटी आहे तो डिस्काउंटेड प्राईसवर त्यांना मिळेल वापस, पण एवढा मोठा डिफरन्स नाही येणार. कळते? मनी मार्केटमध्ये असलेले इश्यूज वेगळे आहेत, पण रिस्कच्या बाबतीत विचार करा. कळते? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज युजली लो इन मनी मार्केट. कारण काय, मॅक्स टू मॅक्स मी तुम्हाला फिक्स सांगितलेलं आहे, तुमचा बॉन्ड प्राईस काय हा तो वॅरी होणार आहे, आपण पुढे बघूया, म्हणून मी ह्याच्या बाबतीत जास्त बोलणार नाही आहे. कारण ज्यापर्यंत मी तुम्हाला बॉन्ड काय, बॉन्ड प्राईस काय, फेस व्हॅल्यू काय, ह्या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित सांगत नाही ना, तर हे एक्सप्लेन करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. कळतं? तर एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट लो आहे. ठीक आहे? बॉन्ड जास्तच डिमांडमध्ये असेल तर बॉन्डची प्राईस वाढेल, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट आहे तो जेमतेम मिळणार आहे, बॉन्ड प्राईस वाढला आहे म्हणून तुमचा बॉन्डचा यील्ड वाढला आहे. आता हे तुम्हाला लक्षात नसेल आलं. मग हे एक्सप्लेन करणं म्हणलं तर पुन्हा त्या टॉपिकमध्ये जाणं, म्हणून 2 मिनटासाठी. इन्स्ट्रुमेंट्स इन्वॉल्ड: कमर्शियल पेपर्स, कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स, ट्रेजरी बिल्स, ट्रेड क्रेडिट वगैरे वगैरे. हे पुढे एक्सप्लेन करणार आहे मी, हे 1 बाय 1 एक्सप्लेन करेल सगळे, म्हणून घाबरू नका. हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फक्त लक्षात ठेवायचं. क्वेश्चन येऊ शकतो, विच अमंग द फॉलोइंग इज मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट.
मग त्याच्यामध्ये 1-2 कॅपिटलचे देतील, 2-3 ह्याचे देतील, मग तुम्हाला ओळखायचं आहे, असा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एक्झॅक्टली अपोजिट, कॅपिटल्स आर लेस लिक्विड ॲज कम्पेअर्ड टू कॅपिटल मार्केट, लेस लिक्विड ॲज कम्पेअर्ड टू मनी मार्केट. हे कॅपिटल मार्केट शिकवताना सांगते. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हाय, कंपनी खूप जास्त प्रॉफिट करायला लागली, कोणी थांबवून तर नाही ठेवणार आहे की एवढं प्रॉफिट करू नका वगैरे. ठीक आहे. बॉन्ड्स, डिबेंचर, शेअर्स, रिटेन्ड अर्निंग, युरो इश्यूज एक्सेट्रा. ठीक आहे. पक्का. ह्याच्यामध्ये डाऊट्स असतील मला माहिती आहे की असं का, हेचं डेफिनाईट आन्सर जे आहे ते मी पुढे जेव्हा बॉन्ड्स शिकवेल ना आता नेक्स्ट लेक्चरला, तेव्हा क्लिअर कट आयडिया येईल. आपण पुन्हा या स्लाईडवर येऊया आणि मग मी पुन्हा डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. ठीक आहे. चालेल, चलो स्टॉप करूया आज.